दुसरा जन्म घेणं म्हणजे कोण घेणार ही जाणीव. पण आपण म्हणजे आता जे आपण आता म्हणजे आपण म्हणू आपण नावाने, गावाने तसं आपण परत दुसऱ्या जन्मात तेच रूप घेऊन येणार तर नाही. शरीराची रूपं बदलणार. म्हणून एका बाजूला अनंत स्वरूप आहे. दुसरी बाजू त्या अनंत स्वरूपात जाणीव रूपाने आपण आहोत. आता आपल्या अंगाने पाहायला शिकलं पाहिजे. आणि तिसरा म्हणजे एका अनंत स्वरूप म्हटलं की हे जाणीव रूप आहे आणि ह्या जाणीव रूपाचं कर्म नेमकं कसं झालं पाहिजे ते कळलं पाहिजे. आता ही जाणीव रूप आणि देह 3 गोष्टी आल्या आपल्याकडे. देह आपल्याला माहिती आहे. देहातून हा जाणीवेचा प्रवास पण चालू आहे. जाणीव पण आहे. चैतन्य स्वरूप हे सतत आहे ऋषीमुनींनी सांगितलं म्हणून आपल्याला माहिती आहे. एवढंच बघा, जास्त शोधाच्या मागे न जाता आहे एवढं कबूल केलं की झालं. तर तर ही जी जाणीव आहे तिथेच बिघाड आहे. अनंत स्वरूपात बिघाड नाही आणि शरीरात पण बिघाड नाही. कोणतरी आलं नाही, कोणतरी आलंय या. तर इथे परमार्थ कुठे येतो हे लक्षात घ्यायचं. तर अनंत चैतन्य स्वरूपात काही सुधारणा करायची नाही. तिथे ते अनंतचं ज्ञान आहे, सगळं आहे, पूर्णत्व आहे. देहाचं जे आहे ते आरोग्याच्या बाबतीत जे बघायचं तेवढं, तिथे ज्ञानाची काही कमतरता वगैरे काही बघायची गरज नाही. आपण म्हणून जी जाणीव म्हणून जाणणं चाललं त्या जाणीवेलाच गोंधळ आहे. म्हणजे सुधारणा कुठे करायच्या आहेत? जाणीवेच्या ठिकाणी. म्हणून आपल्या अंगाने ज्यावेळेला आपण हे पाहायचा प्रयत्न करतो तिथे आपल्याकडे काय विचार आहेत, काय आपल्याकडे कशा भावना आहेत ते आपल्याला लक्षात आलं. महत्वाचा मुद्दा एक लक्षात, आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत पण ते अनंत चैतन्य स्वरूप आणि आपण तसं जशी समुद्राची लाट आणि समुद्र, म्हणून आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत हा भाव असला. परमेश्वराचे आपण परमेश्वर असं म्हटलं तर गोंधळ होतो. मी परमेश्वर म्हटलं म्हणजे अनंत स्वरूप आपण नाही. तिथे म्हणजे लाटेचं सामर्थ्य आणि समुद्राचं सामर्थ्यामध्ये फरक आहे. तसं ही जी जाणीव ह्या देहातून कार्यरत आहे, तर प्रत्येक जाणीवेला काही मर्यादा आहेत. रूप म्हटलं की मर्यादा येतात. आणि समुद्र म्हणजे चैतन्य स्वरूप म्हटलं की तो अगदी सागर आहे, ते अफाट तिथे सामर्थ्य आहे, अफाट ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी अफाट आहेत. अफाट म्हणजे अनंत आहेत. तिथे काय ते तुलना करू शकत नाही. म्हणून आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत किंवा परमेश्वराचे आहोत हा बोध आपल्याला सतत आला पाहिजे. कळलं का? हा बोध जितका आपल्याला त्या बोधात राहायचं त्यालाच नामस्मरण म्हणतो आपण. म्हणजे आता कोणीतरी विचार देवाचं नाव घ्यायची गरज आहे का? नाही. खरी देवाचं नाव घ्यायची गरज नाही. का? आपण जाणीव आहोत हे सतत स्मरण ठेवून नसेल देवाचं स्मरण बघायला गेलं तर. म्हणजे वस्तू काय हे महत्वाचं लक्षात ठेवलं. त्याला तुम्ही देवाचं नाव द्या नाही तर आणखीन दुसरं नाव द्या, बघायचं काय ते बघा. म्हणजे त्यांनी जयू म्हणावं की आम्ही प्रियांका म्हणावं, वस्तू एकच आहे ना. कळलं की नाही? पण दोघांचा कन्फ्युजन आहे, ही जयू कोण, ज्याला प्रियांका माहिती नाही जयू कोण. मग ज्यावेळेला कळतं अरे एकच व्यक्ती आहे. तसं हे जे अनंत स्वरूप आहे ते अनंत स्वरूप आहेच. जाणीव त्या अनंत स्वरूपाचं अंग आहे. म्हणजे आपले हात पाय कसे तसे आपण त्या तत्वाचं अंग आहोत. जसं अंटार्क्टिकामध्ये हिमनग निर्माण होतात. हिमनग किती मोठा असलं ते आपल्याला माहिती आहे 100% पाणीच आहे.
तिथे काय आपल्याला संशय नाही, पाणी आहे का असं नाही, माहिती आहे, सायंटिफिकली माहिती आहे सगळ्यांना. पण प्रत्येक रूप म्हणजे चैतन्य स्वरूपाचं जागा हे माहीत नाही आपल्याला, कारण ते कळत नाही आपल्याला तिथे. पण आता ऋषीमुनींनी सांगितलं आहे, संतांनी सांगितलं आहे, सद्गुरूंनी सांगितलं, त्यामुळे तिथे हळूहळू चिंतन करता करता हळूहळू आपल्याला ते पटेल. लगेच अनंत स्वरूप म्हणजे परमेश्वर पटत नाही आपल्याला. त्याच्यावर आणखीन एक काही माणसं म्हणतात, शरीराच्या ठिकाणी परमेश्वर शक्ती आहे, मला पटतच नाही म्हणतो. परमेश्वर असा कसा वागेल? बरोबर आहे ना, प्रश्न आहेत असे, अनेक प्रश्न असे खरे येतात. म्हणून तिथे ही जी जाणीव आहे ती चैतन्य स्वरूपाचं अंगच आहे, किंबहुना चैतन्य स्वरूपच जाणीव रूपाने प्रगट आहे. खरं म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाचा तो विकास आहे, विकसित झाली, एक्सटेंड झाली ना, मध्ये एकाचा विस्तार, ते जग असं जे म्हटलं जातं. ते आपण त्या चैतन्य स्वरूपाचं अंग आहोत, म्हणजे चैतन्य स्वरूपाशी आपण सतत आहोत एकरूप. पण ते स्मरणात धरून जीवन जगता आलं पाहिजे. आपल्याकडे आपण देहाचे आहोत का देह आपला आहे ह्या भावात अडकतो. आपलं सगळं जीवन ह्या देहभावात चाललेलं असतं. बघा तुम्ही, पती पत्नी, मुलं, आजोबा आजी, आई वडील, ही सगळी नाती गोती कुठे आहेत आपली? देहाच्या अपेक्षेत आहेत. आणि म्हणून देहाच्या अपेक्षेत आपण सर्वांकडे पाहतो. मग मला हे हवं, त्याला हे हवं, की माझं तुझं, हे सगळा जो भेदभाव तिथे झाला तिथे झाला. म्हणून देहाच्या अपेक्षेत मलाच सुख हवं असं असतं ना. आपण किती जरी म्हटलं, बघा तुम्ही, गंमत सांगतो, रिझर्वेशन केलेली गाडी आहे तुमची, तुमची सीट, आणि त्याच्यावर जर दुसरं कोण माणसं बसले तर काय होतं? थोडासा रागच येतो, अरे या लोकांना कळतं की नाही? म्हणजे काय, माझे पण आपल्याकडे किती घट्ट असतं, की आता ती ट्रेनची सीट आपण एक दिवसासाठी किंवा काही तासासाठी असते, रिझर्वेशन केलेली आहे, पण ती आपली असते त्यावेळेला. मग कोणतरी येऊन बसलं तरी लगेच आपण, म्हणजे जरी रागाने नाही बोललो तरी आपण त्याला अधिकाराने सांगू, जरा आपका तिकीट देखो म्हणतो ना आपण. म्हणजे हे जे माझेपण आहे देहाच्या अपेक्षेत, ते सुटलं पाहिजे. सुटलं पाहिजे म्हणजे काय, देह सोडायचा नाहीये. देह आहे, देहातून आपलं जीवन चाललेलं आहे, पण ही जाणीव त्या अनंत स्वरूपाची आहे हे स्मरण करणं म्हणजेच ईश्वर स्मरण, म्हणजेच नामस्मरण. त्याला ईश्वर, नाम, देव असं सगळं जे आपण म्हणतो, तिथे ही जाणीव आहे, ही शरीरातून ही जाणीव कार्यरत आहे, हे सतत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सतत चिंतन हे असलं पाहिजे. का आपल्याला जमत नाही? तर कारण आपण देहभाव सोडत नाही म्हणून. आपला फोकस काम करताना देहभावातून सगळीकडे चालतो. लगेच देहभाव अंतर्मनाचा स्वभाव आहे, देहातूनच वागणं. त्याच्यातूनच सगळं आपलं, सगळ्या गोष्टी लोकांना सांगत बसतो ना आपण. आमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे ते आहे, आमचं हे आहे, तुमचं ते आहे. हे सगळं कुठे असतं? आमचं आणि तुमचं ह्याच्यात देहातून आपण अडकलेलो असतो. तिथे प्रेमाने बोललं द्यावं तो हरकत नाही, पण तिथे परत तुझं माझं करून स्पर्धा येते, कॉम्पिटिशन येतात. हे सगळं जे आहे त्याच्यातून म्हणून तिथे टेन्शन आहे परत. टेन्शन तरी कुठे येतं? देहभावात टेन्शन आहे. कारण देहभावातून जी गोष्ट आपल्याला महत्वाची वाटते आणि ती आपल्याला मिळत नसेल, तर आपला कधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आणि ती मिळवण्यासाठी आणखीन खूप प्रयत्न केले असं वाटतं, तर टेन्शन येतं. हा स्पष्ट लक्षात येतो, की हे का परमार्थ, परमार्थ म्हणजे नेमकं काय? का आपल्याला टेन्शन आहे, आपल्याला दुःख आहे, आपल्याकडे द्वेष आहे, राग आहे. याला मूळ कारण काय? मी देह आहे. म्हणून त्याच्यातून सुटका होण्यासाठी मी कोण आहे हिची ओळख झाली पाहिजे प्रत्येकाला. कोण आहे मी? म्हणजे पूर्वीपासून सगळे प्रश्न तर विचारतात, कोण आहे आपण? लक्षात घ्या. देह म्हणजे आपण आहोत का? तर लहानपणीचा देह आणि आताचा देह, तुम्ही असे 10-12 फोटो लावा. जन्मताच तुमचा देह, 2 वर्षाचा देह, 10 वर्षाचा देह, 25 वर्षाचा देह, जर तुमचा तर 50-60 वर्षाचा, 60व्या वर्षीचा देह. सगळे देह मीच आहे म्हणतो, की माझेच देह आहेत, मग मीच ह्या रूपात आहे असं आपण म्हणतो ना. देह तर बदललेले आहेत, खूप बदल आहे ना. 50व्या वर्षीचा आणि 10 वर्षाचा फोटो बघितला तरी खूप चेहऱ्यावरचा कोवळे पण फरक दिसतो, सगळंच फरक दिसतो की नाही. म्हणजे देह विविधतेने बदललाय, पण राहिला पण मी मात्र तसाच तिथे आहे. हा मी जाणणारं तत्व आहे, ते मीच आहे म्हणतो. इथे पण मीच आहे, इथे पण मी आहे, इथे मी.
म्हणजे देह बदलला तरी मी तसाच आहे, म्हणून देहाचा मी नाही की माझा देह नाही. आपण ठरवू शकतो का? जसं आता 25व्या वर्षी जसे छान दिसतो तसेच आता 50 वर्षी पण छान दिसलं पाहिजे. प्रयत्न करतात लोक काळं बिळं करून सगळं मेकअप कोणतं वेगळा. पण मुळात ते तसे नाही. परिवर्तन स्वीकारतो आपण, काही वेळा स्वीकारत नाही. पहिल्यांदा केस पिकला तर जरा काळाच्या मागे लागलेलो असतो दिसू नये म्हणून, काळे करतो, सगळं करतो आपण. पण नंतर काही काळानंतर आपल्याला कळतं ना, बाबा आता आपलं वय झालंय. म्हणजे आपलं वय झालं म्हणजे शरीराचं वय झालं, आपलं नाही. जाणीव नेहमी चिरतरुण असते, म्हणून आपण म्हातारे झालं असं कधी वाटत नाही आपल्याला. बघा तुम्ही, जर जोपर्यंत शरीर ठणठणीत आहे, अगदी आरोग्य आशील आहे, चांगलं धावतो पळतोय, पण आपल्याला वाटत नाही म्हातारं. पण ज्या वेळेला तुम्हाला 10 माळे चढून जायचं म्हटलं की आठवतं, अरे बापरे पाय दुखतील. म्हणजे तिथे त्रास होतो तेव्हा वय झालं असं वाटतं ना आपल्याला. आणि म्हणून देहामध्ये परिवर्तन आहे. देह परिवर्तन, देह सतत बदलतोय हा त्याचा अर्थ. आणि जे जे बदलतं ते ते दृश्य जगत. हा एक फॉर्म्युला आहे. जे जे आपल्यासमोर बदलताना दिसतं ते सगळं दृश्य जगत आहे. आणि जे अजिबात बदलत नाही तसंच राहतं त्याला दृष्टा म्हणतात, पाहणारा. म्हणजे जे जे दृश्य जगताला प्रकृती म्हणतात परमार्थामध्ये, आणि जर कधी बदलत नाही त्याला पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे स्त्री पुरुष अर्थ नाही, पुरुष म्हणजे ते स्वरूप आहे. आणि ही सगळी सृष्टी जी आहे बदलणारी त्याच्यातून निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे ती बदलणारी आहे म्हणजे ती प्रकृती आहे. म्हणजे प्रकृती म्हणजे निसर्ग वगैरे जे सगळं म्हणतो ते आहे. म्हणून देह बदलणार आहे म्हणजे आपण म्हणजे देह नाही, हेच पहिलं स्पष्ट कळलं पाहिजे. आता नाव म्हणजे आपण म्हणतो सगळीकडे, माझं नाव झालं, माझं नाव बदललं. माझ्याकडे एक अशीच आपली नामधारक मुलगा आणि त्याची सून आली होती, तर मुलं होत नव्हती, म्हणून ते हल्ली आयव्ही टेस्ट काय म्हणतात ना, त्याचं मुलं होण्यासाठी त्या बिचारीला खूप त्रास होत होता, आणि खूप त्रास असतो ना त्या गोष्टी. तर त्यांची सासूबाईच घेऊन आली, बघा हे काय करतात बघा. ते म्हटलं तुला काय मुलं हवे तर निसर्ग दत्त आहे, ते निसर्गाप्रमाणे मिळेल, तू कशाला काळजी करतेस आणि त्रास कशाला करून घेतेस. कारण काय होतं, ती अधिक स्थूल व्हायला लागली होती त्याच्यामुळे, आणि खूप त्रास पण होत. तर तिला खूप बरं वाटलं, कारण तिला त्रास होतो, नवऱ्याला त्रास होत नव्हता ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे त्याला जे तुला कशाला पाहिजे रे, आपलं नाव चाललं पाहिजे ना. बघा मनात कसं असतं. म्हटलं तुझं आजोबाचं नाव तुला माहिती आहे, पणजोबाचं नाव काय नाही माहिती. मग पणजोबाचं नाव कुठे चालवलंस तू, मग तुझं आणखी पुढे काय नाव चालणार. जास्त मुलं आहे, मुलाचा मुलगा आहे तो पण चालेल, त्याच्या पुढे तू नावाची काळजी करायची गरज काय तुला. पण आपल्या मनामध्ये मूल पाहिजे, म्हणजे आपलं काय नाव चाललं पाहिजे. किती लोकांची नावं चाललेली आहेत तशी, आणि आजच्या काळात कोण कोणाचं नाव सांभाळतं म्हणायचं. पण लकीली 2 महिन्यात ती, आता ते मूल पण झालं ते झालं, जपानला सर्व्हिसला होता तो. लकी म्हणजे हे झालं 2 महिन्यात तिला गरोदर झाली, आता बाळ पण झालं. म्हणून इथे नाव आपलं चाललं पाहिजे जे आपल्याला वाटतं, ते नाव म्हणजे पण आपण नाही हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे जळू नाव खरं की प्रियांका नाव खरं, दोन्ही खरी नाहीये. तत्व जे आहे ते खरं. कळलं. म्हणजे नाव बदललं म्हणजे आपण बदललो का, नाही बदलत. तसेच आपण म्हणजे जाणणारं तत्वच असायची. म्हणजे नाव म्हणजे पण आपण नाही, शरीर म्हणजे पण आपण नाही. आता जात धर्म पंथ हे शरीरावर आहेत. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ती जात लोक म्हणतात, म्हणून ती जात पंथ धर्म हे सगळं जे आहे. म्हणून शरीराच्या अपेक्षेत ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या म्हणतो ते आपल्या नसतं. आता घर पण आपलं आहे का हो. भीती वाटते. नाही म्हणायचं कसं. म्हणजे हे जे आता हे आपलं म्हणायचं म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. माझं घर म्हटलं की तिथे आसक्ती येते. परमार्थामध्ये माझं म्हणायचं नाही असा त्याचा अर्थ नाहीये, पण मीच नाही तर माझं कुठून येणार, हा पॉइंट आहे पहिला. मग मी कोण आहे, तर हे जे चैतन्य, हे चैतन्याचं घर आहे.
आता तुम्ही तसं म्हटलं म्हणजे कोणी अधिकार दाखवायला येणार नाही, तर तुमचं नाही तर माझं घर आहे चला नाही का? असं कोण म्हणू शकत. असं आहे ना. आणखीन गंमत सांगतो, म्हणजे सगळं म्हणलं आपलं नाही काय नाही काय चालेल, हो हो म्हणलं, तुझ्या बँकेचा अकाउंट नंबर दे रे मला, चेकबुक दे. असं होतं ना, चेकबुक देऊ का आपण, नाही रे बाबा ते तुझा तुझा परमत राहू दे, आमचं चेकबुक. असं होतं ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला आपण जे इम्पॉर्टन्स देतो तिथे आपली आसक्ती असते. आता द्यायचं की नाही द्यायचं, द्यायचं. म्हणून बॅलन्स कसं राहायचं हे कळलं पाहिजे. म्हणजे अगदीच माझं नाही असं नाही, पण जे आहे ते ह्या जाणीवेचं आहे. जाणीवेचं म्हणजे त्या ईश्वरी शक्तीचं आहे. ती ह्या देहातून कार्य येतं, पण तिचं तिचं तिच्यापर्यंत तिचं कार्य चाललं, पण तिथे आसक्ती नाही. म्हणजे माझं घर म्हणजे मग आपण त्या वरद प्रार्थनेमध्ये तेच म्हणतो ना, घरीदारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत अनुग्रही. म्हणजे खूप महत्वाचं वाक्य आहे ते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आसक्त आहे. घर, पुत्र पौत्र, मुलगा मुलगी किंवा शरीर, ह्या ठिकाणी माझं म्हणून आपला सगळं घट्ट असतं ना आपलं विचार. तर ते सर्व ईश्वरी शक्तीचं आहे. म्हणजे ईश्वरी शक्तीचं म्हणजे सर्वत्र ह्या जाणीवा आहेत, त्या जाणीव रूपाने ती शरीरं आहेत. तर त्या जाणीवाचं शरीर आहे, म्हणून ती परमेश्वराची रूपं आहेत, माझी नाहीत. हा जो बोध तिथे घ्यायचा आहे आपल्याला, आसक्त नाही व्हायचं आहे. आता तुम्ही शरीराच्या वेळी नाती सांभाळायची की नाही, सांभाळायची. न सांभाळून कसं व्हायचं, सगळं करायचं आहे, पण माझं म्हणून तिथे चिटकायचं नाही. लक्षात घ्या, हेच हा परमार्थ आहे. आसक्त म्हणजे सोडून जायचं नाहीये काही. निरासक्त व्हायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला जो अनुभव घ्यायचा आहे की उपयोग करून घ्यायचा आहे, ते सगळं व्हायला हवं. पण त्यामुळे मी काहीतरी मला दुःख होतं, ती नसेल तर मला चालणार नाही, असं नाही. आहे त्याचा उपयोग करून घ्या. कोणी दिलं तर घ्यायला काही हरकत नाही, नाही दिलं म्हणून रडायचं पण नाही. आहे तर आहे. ही जी भावना आपल्याकडे यायला पाहिजे, तिथे आपल्याकडे आपण म्हणजे हे चैतन्य स्वरूप आहे किंवा ही जाणीव आहे, म्हणजेच ही ईश्वरी शक्ती आहे, म्हणजेच ही परमेश्वराची शक्ती आहे. ह्या भावात जीवन जगायचं आहे. कळलं ना. आणि म्हणून माझं माझं जिथे जिथे म्हणतो आपण, तिथे आपलं काहीच नसतं. कारण शरीर माझं माझं म्हटलं तर ते शरीर किती दिवस आपलं आहे, जिथपर्यंत आयुष्य चालू आहे तिथपर्यंत आपलं आहे. पण हे शरीर कोणाचं आहे, तर चैतन्य स्वरूपाचं आहे. म्हणून हा सगळा बोध आपण स्वयंस्मरणामध्ये पकडतो. लक्षात साधन आता हे आपल्याला मनात मुरलं पाहिजे की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे. म्हणून जी जी स्वयंस्मरण आपण ज्याला म्हणतो, ते आपल्याला तो भाव आपल्याला धरण्यासाठी स्वयंस्मरण, पाठ करण्यासाठी पाठ व्हायला पाहिजेत, कारण ते बोलताना आपणच आपल्याला बोलायचं आहे. ऐकून स्वतःला समजून घेणं हाही एक भाग असतो. किंवा पाठ झाला तर आपण आपल्याला बोललं की हे सगळं शरीर परमेश्वराचं, हे साधं वाक्य आहे ना, की आपण आपल्याला समजतो की हे शरीर त्या अनंत चैतन्य स्वरूपाचं, कारण त्याच्यातून निर्माण झालं ते त्याचंच आहे. त्याच्यावर आपण आपला मालकी हक्क लावतो, ते खरं म्हणजे मालकी हक्क दाखवणार असं कोणच नाही. ते सिद्धरामेश्वर त्यांचं एक पुस्तक आहे, आत्मज्ञानाची गुरुकिल्ली म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण छान दिलंय. एक राजा होता, त्यांच्या राज्यकारभारामध्ये न्याय झाला ना, तर तिथे एक त्याच्या ठप्पा मारायचे की ऑफिशियल समजण्यासाठी. सोमाजी गोमाजी कापसे. गणेशजी असं काही वेगळं आहे, पितळे दरवाजा असं काहीतरी वाक्य, पितळे दरवाजा असं आहे. गणेश सोमाजी गणेश पितळे दरवाजा असं काहीतरी, तोच ठप्पा मारला. तर एकदा नवीन न्यायाधीश तिथे येतात आणि तो हा टप्पा कशाला मारायचा, हा कोण आहे, गणेश सोमाजी गणेश असं समजा थोडंसं वेगळं असेल. सोमाजी गोमाजी कापसे. सोमाजी गोमाजी कापसे. तर त्यानेच विचारलं हा स्टॅम्प का मारतो आपण, त्याला कळेना. म्हणून त्याच्या सिनियर जजेसने विचारलं हा का मारतो, तर मला माहिती आहे, पूर्वीच्या वेळेला सांगितलं म्हणून तिथे आहे, ही परंपरा आहे. तो जरा बुद्धी चिकित्सक होता, तो म्हणाले हे कशासाठी मारायचं, काय ह्याला ऑफिशियल म्हणाल तर ते सोमाजी गोमाजी कोण आहे कापसे. म्हणून त्याने पंतप्रधानाला विचारलं, प्रधान होता, पंतप्रधानाला विचारलं
प्रारंभ तर मलाही माहित नाही हो. अगोदरपासूनच आला, मी यायच्या अगोदरपासून आलाय. मग मागे 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 झालं जा कुठून सुरुवात झाली कोणालाच माहित नव्हतं, पण परंपरेने आपण ठोकत 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 होतो. तसं आपण परंपरेने सगळ्या गोष्टी धरत 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 चाललेलो असतो. आपल्यालाच माहित नसतं का करायचं असं. मग शेवटी त्याने राजापर्यंत गेला, बुवा असं ह्याचं हे काही नाही, त्याच्यापेक्षा दुसरा काहीतरी एक स्टॅम्प घ्या, की हा नाव ज्याचं कोण आहे माहित नाही काय नाही, त्याचं स्टॅम्प लावायची गरजच काय आपल्याला. तसं आपण नावाचा स्टॅम्प मारून बसतो, जाती धर्माचा स्टॅम्प मारून बसतो, गरज काय. तुम्ही माणूस आहात, मानवी देहाच्या रूपाने तुमचं कार्य चाललेलं, त्यात ही मानवी देहाच्या द्वारे हे ईश्वरी कार्य चाललंय हे स्मरण केलं की झालं. पण ते आपल्याला लक्षात येत नाही, कारण ती सवय नाही आपल्याला. पण ती सवय आपल्याला करता आली पाहिजे, लक्षात ठेवा. ती करता येत नाही, पण ती केली पाहिजे. आणि त्यासाठी सतत आपल्याला हे स्मरण ठेवायचं की शरीर म्हणजे अनंत स्वरूप आहेच. पहिले पॉइंट लक्षात ठेवा. त्या स्वरूपात जे स्फुरण होतं ते जाणीव रूपाने सर्व देहादेहातून प्रगट आहे. सगळी देह म्हणजे मग अगदी पशु पक्ष्यांचे पण देह आणि आपला पण देह. सुधारणा करायची ते ह्या जाणीवेत सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणजे आता आपण मनुष्य देहाकडे आलो तर आपल्याला मनुष्य देहाच्या अपेक्षा आपण म्हणाल की आपल्या प्रत्येकाला सुधारणा कुठे व्हायला पाहिजे, मनुष्य देहाच्या ठिकाणीच सुधारणा व्हायला, बाकी दुसरं कुठे सुधारणा करायची गरजच नाहीये. म्हणजे आपलं जे आचरण विचार तिथे आपल्याला सतत तो भाव पाहिजे. हे सगळं आहे ते सर्व परमेश्वराचं आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे. त्या चैतन्य स्वरूपाचेच आपण अंग आहोत. परमेश्वरापासून आपण दूरच नाहीये, चिकटलेलंच आहे. म्हणजे नुसतं देहाने शरीराला शोधायला जायचं तर काय होईल, तिथे चिकटलेलं, जातोच कुठे, इथेच आहे ना. तसा आपण इतके चिकटलेलो आहोत, तिथे अतूट संबंध आहे परमेश्वराशी, म्हणजे या चैतन्य स्वरूपाशी, त्याचे आपण आहोत हा सतत भाव आपल्याकडे असला पाहिजे. आता इथे होतं चैतन्य स्वरूप समजत नाही, तर मग इथे सद्गुरू भक्ती ज्या नाही त्यांना ते आपण सद्गुरू स्वरूपाचे आहोत म्हणतो. म्हणजे चैतन्य स्वरूप सद्गुरू स्वरूप एकच, पण सद्गुरूंचं रूप दिसतं तिथे, की त्यांच्याकडनं ज्ञान मिळतंय म्हणून आपण त्यांचे आहोत म्हणून ती भक्ती करता आली पाहिजे. पण ते पण चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेतच ती भक्ती असते, लक्षात ठेवा. म्हणून दोन्ही अंगाने जेव्हा आपण परमेश्वराच्या ह्या भावात सगळीकडे पाहायला लागतो, ते सगळी परमेश्वराची रूपं आहेत आणि आपणही परमेश्वराचे. या भावात जे आपण पाहतो ते दृढ होण्यासाठी, तो भाव पक्का होण्यासाठी एक तर एका बाजूने चिंतन करायला लागतं आणि दुसऱ्या बाजूने साधना करायला लागते. दोन्ही गोष्टी आहेत. कारण आता व्यवहार करताना हे विचाराच्या लेवलला आपल्याला कळलं पाहिजे. तो भाव तसा पक्का झाला म्हणजे की सगळं कार्य चैतन्य स्वरूपाचं चालू आहे आपलं, म्हणून ईश्वर करता. संत काय सांगतात, मी करता म्हणता कष्टी होसी आणि राम करता म्हणता प्राप्त होई यश कीर्ती प्रताप. कोणाला प्राप्त होणार? रामाला, आपल्याला पुढे. आपणच नाही तर कसं व्हायचं. पण इथे पण गोंधळ होतो ना, म्हणून तेवढं राम करता म्हणजे हा मी राम म्हणतो, पण तो मी जात नाही ना तिथे. मी परत चोर आहे तिथे बसलेला असतो स्वतः, मी राम आहे म्हणत. तसं पण नाही, मी उरताच कामा नये, आहे ते सगळं रामाचं आहे. म्हणजे ह्या जाणीवेचं म्हणजे ईश्वराचं आहे हा बोध असला. म्हणून ही जाणीव कळली पाहिजे. हे पहिलं म्हणजे आपण जे आता हे सगळा अनुभव घ्यायचा त्या जाणीवेच्याही ठिकाणी आहे. जाणीवेलाच कळलं म्हणजे मी जाणीव आहे. त्यासाठी आहे ती जाणीव किंवा आहे ते चैतन्य स्वरूप, जाणतं ते चैतन्य स्वरूप, दिसतं ते चैतन्य स्वरूप, हे हा बोध आपल्याला इथे घ्यावा लागतो. म्हणून मनातल्या मनात आपण जितकं चिंतन करू तितकं आपल्याला थोडं लक्षात यायला लागतं. तिथे थोडी आसक्ती कमी व्हायला लागते. वागण्याची पद्धतीमध्ये बदल व्हायला लागतो. जसं म्हणून साधना ही 1 तास, 1.5 तास, 2 तास किंवा एकाच दिवशी आपण आता शिबिरात बसवतो, दिवसभर करतोय, सांगतोय आणि करतोय. ते वर्षभर तसंच करत बसलं ते जमणार नाही, कारण तुम्हाला प्रपंच केलाच पाहिजे. प्रपंच आणि परमार्थ. प्रपंच म्हणजे आता इथे प्रपंच म्हणजे नेमकं काय? ही जाणीव आहे हा बोध असला पाहिजे, पण देहाच्या अपेक्षेतच देहाच्या मर्यादेतच आपल्याला कार्य करायचं हे कळलं पाहिजे. आता तुम्ही भाजीवाल्याकडे गेले, तुम्ही चैतन्य स्वरूप आहे, हिशोबच करता येणार नाही तुम्हाला. म्हणजे इथे व्यवहार आहे, ते व्यवहार तुम्हाला करता आला, म्हणजे देहाच्या अपेक्षा तुम्हाला हे सगळं कार्य केलं पाहिजे. मग प्रपंच सांभाळला पाहिजे. म्हणून इथे याला म्हणतो आपण कर्तव्य तुमचं केलं पाहिजे. जे आहे ते आपलं कर्तव्य आपण करायचं, पण कोणाच्या स्मरणात?
हे सर्व परमेश्वराचं आहे ह्या स्मरणात करता आलं पाहिजे. पण करताना शहाणपणानेच केलं पाहिजे. मी परमेश्वर म्हणून 5व्या माळ्यावर उडी मारली, काय होईल? परमेश्वर सांभाळणार नाही. इथे निसर्ग नियम आहेत. ते नियमाने सगळं होतं. मग ते नियम आपल्या लक्षात आले पाहिजेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला फक्त एकच समजलं पाहिजे, की ही जी जाणीव आहे, ही जाणीव त्या अनंत स्वरूपाची जाणीव आहे. एवढं ह्या जाणीवेच्या लक्षात आलं पाहिजे. त्या तत्वाशी आपण एकरूप आहोत. त्या तत्वाच्याच अपेक्षेत आपल्याला जीवन जगायचं. आणि इथे इम्पॉर्टन्स आपल्याला हा जो इम्पॉर्टन्स आहे, की इथे महत्त्वाचं काय आहे, की आपलं जीवन परमेश्वराचं हे सर्वात महत्त्वाचं. किंवा हेच खरं आपलं धन आहे. तर बघायला गेलं त्या जीवनात आपण परमेश्वराचं ह्याच्यासारखं मोठं धनच नाही. बाकीच्या गोष्टी नंतर. पहिले परमेश्वर. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, मला सर्वात प्रिय कोण आहे? तर तेव्हा एकदा प्रश्न म्हणा, तुम्हाला वाटतं माई प्रिय म्हणा. नाही, मला परमेश्वर प्रिय आहे. कारण मी परमेश्वराचं आहे. नंतर माई वगैरे नंतर ते म्हणाले. असं प्रवचनात एकदा बोलले होते. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माई प्रिय नाही आणि परमेश्वर प्रिय तर दिसत नाही, त्याचं तो प्रिय म्हणतात. असं होतं ना. आणि म्हणून हे सगळं जीवनाकडे आपण ह्या पद्धतीने पाहता आलं पाहिजे. म्हणजे हे चिंतन पाहिजे. असं आकलन केलं ना तर आपल्याला तो परमार्थ नेमका काय सिद्ध करायचा. म्हणून इथे बघा, याच्यामध्ये ह्या परमेश्वराची भक्ती काय, तर इथे सर्व रूपातून तो भरून राहिलेला आहे ते पाहायचं म्हणजे ती भक्ती आहे. त्याच्याशी कसं आपण वागायचं हे चांगलं कळलं तर ती भक्ती आहे. आता आपल्याला ती जमत नाही म्हणून गोंधळ होतो ना सगळ्यांशी. तसंच अगदी आपलेपणाने बोलता येत नाही आपल्याला. पण आपल्याकडे तो विचार असला पाहिजे सतत, की सर्वत्र ही परमेश्वरी शक्तीचंच कार्य चालू आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या जवळच्या लोकांबद्दल अतिशय कृतज्ञता असली पाहिजे. कृतज्ञता असेल तर वागण्यामध्ये फरक पडतो. बघा लक्षात. म्हणे पती पत्नी असो, भाऊ बहीण असो, कोणी असो, जिथे कृतज्ञता असते तिथे दोघंही एकमेकाशी चांगले वागतात. म्हणून परमेश्वराचं स्मरण हा एक भाग, पण कृतज्ञतेतून हे स्मरण साधलं तरी आपल्या आचरणामध्ये बदल होतो. म्हणून आपल्या जवळची माणसं आपल्यासाठी काय काय करतात ह्याचं स्मरण केलं तर कृतज्ञता येते. वाईट काय करतात हे आपण लक्षात ठेवतो, चांगलं काय करतात हे लक्षात घेत नाही. कळलं की नाही? म्हणून इथे आपल्या जवळचं व्यक्ती आपल्यासाठी खूप काही करते हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपलं मन कृतज्ञ. म्हणून परमेश्वराचं कृतज्ञ स्मरण करण्याआधी जवळच्या लोकांचं कृतज्ञ स्मरण करा, मग परमेश्वराचं करा. का? कारण जितकं आपण कृतज्ञ जवळ जातो तिथेच ईश्वरी शक्तीचं स्मरण आहे. आणि म्हणून दोन गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर आपल्या जवळच्या लोकांचे खूप उपकार आहेत. कुठून काहीतरी म्हणजे आपल्या जगण्यासाठी ते सुखकारक आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीची पहिलं कृतज्ञ व्हायला पाहिजे. नंतर आपल्या आयुष्यात आणखीन लोक खूप मदत करतात. म्हणून तुम्हाला कधी-कधी नुसतं कृतज्ञतेचा अभ्यास करता आला पाहिजे. की लहानपणापासून आई-वडील येतात लक्षात, काका-मामा येतात लक्षात, किंवा जसे मोठे होतो तसे शिक्षक लक्षात येतात, मित्रमंडळी लक्षात येतात. त्यांचे चेहरे आपल्या लक्षात येतात, ते कृतज्ञ होत राहायचं. नुसता कृतज्ञतेचा अभ्यास आपल्याला करता येतो. तास, 1 तास, 2 तास भरपूर जातात. कारण तुम्हाला जितके चेहरे लक्षात येतील, पटकन लक्षात येणार नाही. पण लहानपणापासून किती लोकांनी आपल्याला कुठेतरी मदत केली आहे, किंवा आपल्याबरोबर आलेले आहेत, मित्रमंडळी येतात. अनेकांशीच आपला संबंध असतो. तिथे सगळ्यांचं स्मरण करत आपण जेव्हा जातो, की ह्यांनी आपल्यासाठी केलं म्हणून त्यांच्याशी मी कृतज्ञ, त्याचं भलं होतंय, ह्याचं भलं होतंय, ह्याचं भलं होतंय. हे करत पाहायला लागलं तर खूप काही म्हणजे ती साधना होते एक कृतज्ञतेची. दुसरं असं होतं, की अरे बापरे! एवढ्या लोकांचं कसं स्मरण करायचं? मग पॅकेज करायचे. पॅकेज कशी? आता कुटुंब आलं, मग पती, पत्नी, मुलं-बिलं आली, एक पॅकेज. एकाचं केलं की ते सगळ्यांचं स्मरण झालं, पटकन मग दुसरं पॅकेज. पुढे ऑफिसला जातो, ऑफिसचे स्टाफ आहे, त्यांचं स्मरण झालं, त्यांच्यावर कृतज्ञता व्यक्त करायची. नातेवाईक आले, काका, मामा, तर त्यांच्यावर कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे ह्या पद्धतीने जेव्हा आपल्याला हे होते, की आपण नुसतं एक ग्रुप पकडला, की तो ग्रुप लक्षात आला, की सगळी लोकं लक्षात येतात. आणि त्यांच्यावर नुसती कृतज्ञता व्यक्त करायची, की परमेश्वर यांचं
भलं होतं. परमेश्वराकडे म्हणजे ही परमेश्वर शक्तीची सगळी रूपं आहेत आणि त्यांचं भलं व्हावं. त्यामुळे आपल्याला पूर्वायुष्यात काही काही लोक नातेवाईक नसताना सुद्धा मदत केलेली असते आणि त्यांच्यात आपल्याला अगदी भरभरून कृतज्ञता आली. ते नातीगोती काही नसतं, एक ओळख असते, पाळख असते, पण खूप कोणीतरी मदत केलेली असते खूप. ती जेव्हा आपल्याला लक्षात येते त्यावेळेला आपल्याला खरी कृतज्ञता आणखीन प्रगट होतो. अरे आपलं काही नातं नसतं तरी. म्हणजे ज्यावेळेला आम्ही बंगला घेतला 1990ला, पैसे कमी पडत होते. नेहमीच असतं ना, पैसे तेवढे पडत नव्हते. तर मी एका एअर कंडिशनचे स्पेअर पार्ट देणारे एक जैन म्हणून होते, त्यांना म्हटलं, मारवाडी होते. मारवाडी कधी असेच पैसे देत नाहीत, व्याज लावतात. पण त्या भल्या माणसाने मला 1,00,000 रुपये काढून कॅश दिली होती आणि एकही पैसा इंटरेस्ट घेतला नव्हता. मग ते आठवलं, आले काय मग कृतज्ञता आली. कळलं मी काय म्हणतो, उदाहरण देतो ना तुम्हाला. पण त्याच माणसाने स्वतःच्या मुलाला पैसे देताना मला एवढं व्याज तू देता आलं पाहिजे तुला महिन्याला, तर मी देतो तुला. मारवाडी येतं, मारवाड्यांचं एक खूप चांगलं आहे, चांगलं म्हणतो मी, व्यवहार. तिथे नाती ते मध्ये आणत नाहीत. व्यवहार ज्या ठिकाणी अगदी कडक असतात, पण नात्या गोत्यामध्ये एकदम प्रेमळ असतात. पण तुम्ही म्हणाल मला एवढे पैसे दे, किती इंटरेस्ट देणार, हा पहिला प्रश्न असतो. आणि दुसरं म्हणजे परत मिळतील की नाही याची खात्री पाहिजे. आणखीन एक मारवाडी मी बघितले होते, आपले त्यांचं आमचे अध्यक्ष होते कुलकर्णी साहेब म्हणून, त्यांची मुलीने मारवाडी मुलाशी लग्न केलं होतं. ही मराठी, नवरा मारवाडी, आणि त्याचं सोन्याचा व्यवहार. त्याने दुकान घेतलं होतं, म्हणजे त्याच्या आजीचं दुकान होतं, म्हणजे जागा होते आणि भाड्याने दिलं होतं. ही मराठी मुलगी ना, तुझी आजी तुझं भाडं कसं घेते? आपल्याकडे ही नातेवाईकांनी पैसे घेतले नाही, फुकट दिलं पाहिजे असं वाटतं ना आपल्याला. तर त्याने काय सुंदर उत्तर दिलं, बघ मी बाहेरून घेतलं असतं तर मला अतिशय महाग पडलं असतं भाडं. आई आजी आपल्याला कन्सेशनमध्ये देते, पण ते द्यायलाच पाहिजे ही त्या नातवाकडे पण भाव नव्हते. कारण हा व्यवहार आहे ना, तो व्यवहार आपण मराठी माणसं एवढा व्यवहार सांभाळत नाही. बघा ना, आपण भिडस्त तर होतो किंवा जरा दिले तर अरे दिले नाही दिले नाही, त्यापेक्षा आपण व्यवहार सांभाळला तर तिथे त्यांची नाती चांगली सांभाळली जातात. पण लग्नामध्ये बघा ते हवा तसा खर्च करतात ते मारवाडी लोक. कंजूस कंजूस म्हणतो, पण लग्नामध्ये एवढा खर्च करतात. म्हणजे इथे व्यवहार आणि नाती कशी सांभाळायची हे कळलं पाहिजे. मराठी माणसाकडे ते फार कमी आहे, म्हणून मराठी माणसामध्ये भांडणं तंट जास्त असतात बघा तुम्ही. ह्याच देण्या घेण्यावरच असतं, जास्त काही हे नसतं. खूप छोटंसं दिलं गेलं त्याच्यातच वाद असतात. म्हणून इथे शहाणपण कसं असलं पाहिजे हे मी म्हटलं, की व्यवहार आहे व्यवहारासाठी, पण तिच्या म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवहार म्हणजे अगदी काटेकोर व्हायला पाहिजे नाही, थोडं देता पण आलं पाहिजे. इतकं जर मुक्त झालं तर सगळं काही छान असतं. आणि म्हणून इथे सगळं जीवन परमेश्वराचं आहे हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. चैतन्य स्वरूपाचंच जीवन आहे. त्या चैतन्य स्वरूपामुळे सगळंच आपलं जीवन चाललेलं आहे. आणि तिथे संत म्हणतात, तुझ्या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणणी शरण. म्हणजे परमेश्वरी शक्तीमुळे जीवन चाललंय हे संत जेव्हा मनापासून त्यांना सतत वाटतं की आपलं जीवन म्हणजे हे परमेश्वराचं जीवन आहे आणि परमेश्वर जीवन आहे, म्हणून ते परमेश्वर जीवनाकडे एक बाजू ह्याला म्हणतो आपण आत्मज्ञान, तर दुसऱ्या बाजूला शहाणपण हवं. शहाणपण म्हणजे व्यवहार करताना आपल्या देहाच्या अपेक्षेत व्यवहार करायचा आहे, म्हणून देहाचे सगळे धर्म आपल्याला सांभाळता आले पाहिजे. कर्तव्य धर्म नात्या गोत्यात असो कुठे तिथे कर्तव्य धर्म म्हणून ते प्रेमाने आपल्याला करता आले पाहिजेत. तर दोन्ही बाजूला आपल्याला बॅलन्स जीवन जगता येतं. म्हणजे ते हिमालयात जाऊन बसल्यामुळे संन्यासी लोकांना हे नको असतं, नात्या गोत्यातल्या भानगडे नको, म्हणून ते म्हणतात संन्यास घेतात बाजूला, जबाबदारीच नको. म्हणून महाराज त्याला पलायनवादी पळपुटे म्हणायचे. त्यांना संन्यास घेणारी माणसं आवडायची नाहीत. मला नेहमी म्हणायचे संन्यासी म्हणजे पळपुटे असतात, ते त्यांना जबाबदारी नको म्हणून संन्यास घेतात. पण ते बाहेर बोलत नव्हते, त्याच्यावर वाद की हा सगळा जीवनाचा जो भाग आहे ना, तो आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे, की इथे मला व्यवहार करायचा आहे, तर आपला व्यवहार स्पष्ट असला पाहिजे, प्रामाणिकपणे असला पाहिजे आणि लोकांचा मदत करणार असावा. म्हणून जे जे आपल्याला आपल्या जीवनाचा हेतू काय, इथे आता परत हेतू काय, आपण जे काम करू ते इतकं प्रेमाने केलं पाहिजे आणि त्यामुळे समोरच्याचं कोणाचं तरी हित झालं पाहिजे.
असं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या म्हणजे सगळे एकाचीच रूप असल्यामुळे एकमेकाचं हित तिथे साधलं गेलं पाहिजे. तिथे सगळ्या गोष्टी आनंदाने होतात. आपल्याला हित मिळावं, आपलंही हित झालं पाहिजे, समोरच्याचं पण हित झालं पाहिजे. आपणही सुखी झालो पाहिजे आणि समोरचाही सुखी झाला पाहिजे. ही पाहण्याची जेव्हा दृष्टी आपल्याकडे येते ना, तेव्हा तिथे भेदभाव सगळे बाजूला होतात. म्हणून कर्म योग पण तिथे आहे, ज्ञानयोग पण तिथे आहे आणि भक्तियोग इथे. तिन्ही योगांचं हे जीवनविद्या म्हणजे मिश्रण आहे. सद्गुरूंनी आपल्याला हे जे ज्ञान दिलेलं आहे, ते ह्या भावातून आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि ते पक्क करण्यासाठी साधना. साधना म्हणजे 1 तास, 1.5 तास जे जमतात ते दिवसभर नाही. दिवसभरात अनुसंधानाचा अभ्यास झाला पाहिजे. दिवसभरात मध्ये-मध्ये हा विचार करायचा, हे कोणाचं आहे? हे कोणामुळे चाललंय? स्वतःला विचार, कोण आहे? तर आपण हे जाणीव आहोत आणि ही परमेश्वराची जाणीव आहे. दुसरं नावच नाही त्या जाणीवेला. त्यामुळे त्या अंगाने आपण तिथे सतत चिंतन करायला लागलो थोडं-थोडं ह्याच्यात, तर हळू-हळू ते कळतं आणि हळू-हळू त्याच्यामुळं अनुसंधान एकदा झालं की तुमचं काम बरचसं साधलं तुम्हाला. म्हणून अनुभव काय येतात ह्याच्यात अडकायचं नाही. त्यांना अनुभव मग तुम्हाला का नाही आला प्रश्न पडतो ना. मग तेच म्हटलं पुढे गेले माझ्या. जाऊ देत ना. पुढे गेले तर जाऊ देत. पण तुम्हाला मागं होते खूप. हो ना. एकदमच पुढे गेले म्हणजे काय पळतच सुटले. हो ना. पण ते तुम्हाला घेऊन पळतील. हो, काळजी करू नका ना. असं आहे. म्हणजे इथे हा भाग आपल्याला प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. प्रत्येकाला अनुभव वेगळा येतो. ह्यांना जो अनुभव तो तुम्हाला नाही येणार. पण तुमच्या ठिकाणी जसं हे चिंतन व्हायला लागलं, तर त्या अनुभवाची गरज नाही, तर तुमच्या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे. आपल्याला पाहायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं. मग तिथे आपल्याकडे प्रत्येकाबद्दल आपलेपणा असला पाहिजे. आपलेपणा फार महत्त्वाचा आहे. तिथे जिव्हाळा असला पाहिजे, की समोरच्याचं भलं व्हावं, हा भावना हे महत्त्वाचं आहे. म्हणून अनुभवातून माणसं तिथे जातात. तुम्ही ज्ञानातून तिथे गेले आणि तिथे भक्ती झाली तर तीच चालते. असं काही नाही, अनुभव आलाच पाहिजे. म्हणजे पण येऊ शरणागती कमी पडते का? नाही. प्रत्येकाला स्वप्न वेगळी का पडतात? प्रत्येकाचं वेगळी स्वप्न आहेत. काही लोकांना वाघ मागेच लागलेला असतो. बघा तुम्ही, काही लोक अरे बापरे, वाघच येतो एकसारखं स्वप्न, कोणाला साप आहे स्वप्न, कारण लहानपणाची भीती असते ती कुठेतरी अंतर्मनामध्ये. लहानपणा जी भीती घातलेली असते ना, त्याच्यातून ती स्वप्न पडतात. मग काही लोकांना भूतागताची स्वप्न पडतात, त्याचाच विचार करतात, तेच पिक्चर बघतात, तसलंच काहीतरी बघतात, डोक्यात तेच भरतं आणि तुझा आवाज कर्कश झाला तरी आपल्याला पोटात गोळा येतो ना भीतीचा. हे अंतर्मनात ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा येऊ शकतो. काही लोकांना प्रकाश दिसतो. बरेच लोक म्हणतात बघा मला प्रकाश दिसला, साधनेच्या वेळेला प्रकाश दिसतो. काही कोणाला काही एक वेगळा नाद ऐकू येतो, त्याला अनाहत नाद म्हणतात. तोही अनुभव असतो. 2 पद्धतीने, काही कल्पनेतून नाद आला म्हणून समजतात आणि काही लोकांना प्रत्यक्ष तो नाद समजत असतो, ऐकता येतो. मग त्याला अनाहत नाद म्हणतात. हे अनुभव ह्या वाटचालीने प्रत्येकाला वेगळे वेगळे येतील. सगळ्यांना सारखाच येणार नाही. त्यामुळे ज्याचा त्याचा अनुभव त्याच्यासाठी खराच असतो, सत्य असतो. पण त्याने वाटेल त्याला सांगू नये का? कारण त्याच्यातून लोक नको तो अर्थ लावतात. उदाहरण दिलं तर मी सांगेन, उदाहरण कसं आहे. महाराज आपले पै महाराज होते ना, त्यावेळेस सुरुवात केली मंदिरामध्ये, त्यावेळेस कधी 4-5 माणसं असायची. प्रवचनाला बसले होते. काळ चौकीला मंदिर होतं, मारुतीचं मंदिर होतं. तर थोड्या दिवसांनी त्यांना वाटलं की आता आपण इथून दुसरीकडे नेहमी बदलायचे, एका जागी स्थिर नव्हते, आणखीन दुसरीकडे जाऊन करू असं. पण तिथले सहदेवराव कदम म्हणून होते, त्यांचं अगदी ते सगळं बघायचे त्यावेळेला. गरीब माणूस होता, गिरणी कामगार होता तसा. तर त्याने आग्रहाने त्यांना थांबवलं आणि तुम्ही इथेच थांबा, पुढे जायचं नाही. म्हणून ते विचार करताना त्यांना सतत मारुती स्वप्नात यायचा. डोक्यात नारळ घ्यायचा, नाचायचा. म्हणजे त्यांनी ते सोडू नये, हा त्याच्या मागचा त्यांना, म्हणजे त्याला दृष्टांत म्हणतात. दृष्टांत. आता दृष्टांत एका छोट्या पुस्तिकेमध्ये लिहिला गेला होता. आणि आम्ही कोल्हापूरला जेव्हा कार्यक्रम करायला गेलो, तिथे एक पत्रकार आला आणि तो म्हणतो अंधश्रद्धा नाही, मग तुम्ही हे मारुतीचं काय लिहिलेलं इथे? बरोबर आहे ना. म्हणजे त्याला तो कळणारा नाही अनुभव. त्यांचं म्हणणं होतं महाराज, हा माझा अनुभव आहे, तुझा नाहीये. आणि ह्याच्यात तुम्ही कोणाला फसवायला जात नाहीये, पण ते कार्यासाठी, म्हणून मारुती आपला अध्यक्ष असं ते म्हणायचे ना. हनुमान आमचा जीवनविद्येचा अध्यक्ष आहे.
कारण तिथे प्रेरणा त्यांना मिळाली आणि त्या मारुती देवळात आताही ऑफिस आहे आता त्या जीवनविद्येचं. मारुतीच्या देवळाची तेवढी जागा परिसर त्या जीवनविद्याकडे त्यांची प्रॉपर्टी आली. पूर्वी दुसऱ्याची होती, गिरणी मालकाची होती. मग तिथं ऑक्शन वगैरे झाल्यानंतर ह्यांना ती मिळाली. त्यामुळे मारुती सुरुवात तिथून झाल्यामुळे मारुती आपल्या नामसंप्रदाय मंडळाचा अध्यक्ष. पहिलं नामसंप्रदाय मंडळ नाव होतं. नंतर जीवनविद्येत नाव असं बदललं. कारण लोक नामस्मरण करत नाही म्हटलं नामसंप्रदाय मंडळ ठेवायचं कसं? असं झालं. त्यामुळे जीवनविद्या मिशन सुरू झालं. तर हा दृष्टांत होता, त्याचं तुम्ही बाहेर बोललं त्याच्यावर कोणी टीका करू शकतं. कारण त्या लोकांना हे कळत नाही, हे काय शास्त्र ते. त्यामुळे आपले अनुभव जिथे कळतं तिथे सांगावेत किंवा सांगायची गरज असेल तर की त्या दुसऱ्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून. पण तरी पण ज्याचा त्याचा अनुभव वेगळा असू शकतो. सगळीकडे वेगळे कोणाला प्रकाश दिसेल, कोणाला ना दिसेल, काय कोणाला काहीच दिसणार नाही. पण त्याचा अभ्यास इतका सहजपणे चालू होईल की त्याला ते ज्ञानातून तो जीवन जगू शकतो. म्हणून अनुभव मिळालाच पाहिजे हा आग्रह ठेवायचा नाही. त्यांनी काय आग्रह ठेवला ना, त्यांना आला अनुभव. कसा आला त्यानेच कळलं नाही. जर घरी आला असतं तर घाबरले असते. हो. बरोबर की नाही? म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेला. एकदा डुकले साहेबांचं होतं, कुठे बाहेर गावी गेले होते, अभ्यासच होते. पण मी म्हणतो ना, जे करायचं पाठी लागून करायचं. तर असं साधनेत बसताना त्यांना वाटतं आपलं अंगच हलत नाही. म्हणजे त्यांना वाटतं अरे मी काहीच करू शकत नाही. असं अशी एक स्थिती झाली की नाही मी असंच बसलो. तर त्याने बायकोला सांगितलं असेल, तिने फोन लाव महाराजांना काय होतंय बघा म्हणून घाबरले. कारण आपण असे तर हलूच शकत नाही. असं साधनेत असता असता त्यांना एकदम स्टिफनेस आला की काय असं वाटायला. महाराज मला राहून दे, शांत होऊन दे, त्याला थोडा वेळ होईल तर बरं होईल म्हणून. आणि थोडं बरं नॉर्मल झाले. म्हणजे असे पण अनुभव येतात की कधी कधी माणसं इतकी घाबरून जातं, काय हे चाललंय आपल्यालाच कळत नाही ना. तसा प्रकार, कारण तिथे जाणीवेचं अस्तित्व अनुभवायचं. त्याच्यातून एक लक्षात येतं की जाणीवेचं कार्य मी म्हणतो तसं होत नाही, ते जाणीवेच्या द्वारे हे सगळं जीवन चाललंय हे लक्षात येतं. म्हणजे ईश्वर शक्तीचं कार्य. तिथे मीपणा पटकन कमी होतो अनुभवातून. अनुभव आला की कळतं. म्हणून शेवटी मीपणा गेला पाहिजे आणि हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे किंवा ईश्वराचं आहे किंवा जाणीवेचं आहे. तिन्ही शब्द एकाच वस्तूला दिलेले नाव आहेत. हे परत लक्षात येतं. त्यामुळे ते आपल्याला सतत स्मरणात राहिलं पाहिजे की सगळं जीवन. आणि दुसरी बाजू म्हणजे इथे जरी जीवन परमेश्वराचं म्हटलं तरी हा परमेश्वर दाखवला कोणी? सद्गुरू. म्हणून सद्गुरूंचं कृतज्ञतेने आपल्याला पुन्हा पुन्हा स्मरण करावं लागतं की सद्गुरूंमुळे हे कळतं आपल्याला, ना तर कुठून कळलं असतं. तुम्ही बघा बाहेरच्या जगामध्ये लोकांना साध्या साध्या गोष्टी पण कळत नाही, त्याच्यातून भांडण तंटे आपण चालतो ना. आपण कशाला भांडतात असं वाटतं आपल्याला, पण आपण पण पूर्वी तसेच भांडत असतो. हळूहळू ते कळतं की ह्याच्यातून काय मिळतं, काहीच मिळत नाही. हा भाग आपल्याला जीवनविद्येत आल्यानंतर समजला. शहाणपण जर सद्गुरू सांगायचे त्याच्यातून समजला. त्यामुळे इथे प्रपंच म्हणजे आपलं कर्तव्य सगळे प्रेमाने करायचं, लोकांचं हित होईल तितकं चांगलंच आहे हा भावात करायचं. आणि दुसऱ्या बाजूने सगळं जीवन परमेश्वराचं म्हणून क्रेडिट घ्यायला जायचं. आपल्याला क्रेडिट घ्यायची हौस असते ना. सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, क्रेडिट मिळालं पाहिजे. तर क्रेडिट घ्यायचं नाही. आहे ते परमेश्वराचं किंवा आहे ते सद्गुरूंचं. हा भाव तिथे असला पाहिजे. त्यासाठी हा सगळा अभ्यास आपल्याला करायचा. अभ्यास का करायचा? त्याचं हेच कळायला अभ्यास करायचा. हे परिवर्तन होण्यासाठी अभ्यास करायचा आहे. माझं जे आपलं वाटतं ते सुटायला अभ्यास करायचा. पण ते सुटत नाही तितकंही खरं. जरी कितीही सांगितलं, प्रयत्न करायला जा, तर त्यासाठी प्रयत्न आपले अपुरे पडतात. आपलं वाटतं आपण खूप करतो, पण ते खूप होत नाही. ते गोंधळ होतं. पण मी आणि माझं हे सतत आपल्याकडे कुठं ना कुठं आपण सांगत बसतो ना, आपलं माझं असं झालं, माझं तसं झालं, मी असं आहे, मी तसं आहे. ते सगळं बाजूला करायचं. माझं आणि मी असं न बोलता हे सगळं देवाचं म्हणून चांगलं काय बोलताय तेवढं बोल. कळलं की नाही? तो हा बोध आपल्याला लक्षात घ्यायचा. साधनेमध्ये कधी कधी आपल्या शरीराचं भान नाही राहत, पण आपण आहोत असं वाटतं. तेव्हा काय होतं? त्यावेळेला सहजपणे भान असतं म्हणूनच वाटतं. आहोत बाहेरच्या हा जगाचं पण राहत नाही ना, कुठे हो बसलो नाही हां, ते तू साधनेच्या अगदी त्या लेव्हलला पोहोचतेस तेव्हा मग नेहमी ती नाही होत. अनुभूती आपल्याकडे एकदा ती आली की मग बाकीच्या गोष्टी काही उरत नाहीत. मग तिथे अस्तित्वाचा अनुभव आला की बस झालं.
पण सुरुवातीला आपल्याला देहाच्या आधारातून अनुभव म्हणजे देहाचं भान असलं पाहिजे आणि त्याच्यातून ते असणेपणाचा अनुभव घेता येतो. देह नसेल तर असणेपणाचा अनुभव घेता येणार नाही, कारण निराकार आहे. त्याचा आधार नाही. ग्लासमध्ये जे पाणी असतं त्या पाण्याला ग्लासचा आधार आहे म्हणून ते पाणी तिथे राहतं तसं त्या आकारात. ते लक्षात ठेव. तसं या जाणीवेला शरीराचा आधार आहे म्हणून ती जाणते. शरीर बाजूला झालं काही जाणता येणार नाही. नेहमी स्वरूप मग होणार. भान का नाही राहत शरीराचं कधीतरी असं होतं नाही का? शरीराची आवश्यकताच नसते ना त्यावेळेला. एकदा तू त्या लेवलला पोहोचली की शरीर पण बाजूला आहे हे आपोआप कळतं. म्हणून साधनेतून जाणीवेची अनुभूती घ्यायची असते. म्हणजे जाणीव काय हे किती जरी शब्दाने जाणते ती जाणीव जरी सांगितलं तरी जाणीवेचं अस्तित्व अनुभव येईपर्यंत तो अनुभव नसतो आपला. कळत नाही काय आहे जाणीव म्हणजे काय. शरीरातून जाणते ती जाणीव पण तर्काच्या अधिष्ठान माहिती आहे आपल्याला. पण ज्यावेळेला साधनेतून मन अत्यंत निवांत होतं, जाणीव निवांत होते, तेव्हा ती सर्वापासून अलिप्त होते आणि ती स्वतःला अनुभवते. म्हणून शरीराचं भान राहत नाही, काळाचं भान राहत नाही, कुठे आहोत हेही कधी कधी कळत नाही. म्हणजे अशी ती अवस्था येते की तिथे निर्विकार किंवा निराकार अशी ती अवस्था येते. त्यावेळेला काहीच नसतं. पण असा अनुभव जरी आला अभ्यासाच्या वेळेला, तरी तिथे ती फिडिंग पण महत्वाची आहे ना, की मुळात आपण कोण आहोत. कारण का होतं परत मी पण याच्या अपेक्षितच तो हो, अनुभव म्हणून ते मुलं सद्गुरूंचं आवश्यकता क्षणोक्षणी असते साधकाला. आपण म्हणतो एवढं सांगितलं बस आता आम्हाला कळलं, तर तसं नाही. तो प्रवास आहे आणि त्या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन आत्मज्ञानी सद्गुरूंचं लागतं. इथे आत्मज्ञानी सद्गुरूंना बरोबर माहिती असतं की इथे काय आहे, इथे कुठे चुकतंय, इथे कुठे बरोबर आहे हे लक्षात. मग आत्मज्ञानी सद्गुरू लागतात. म्हणजे हा अनुभव जो आहे, हा अनुभव जेव्हा येत असतात त्याला वास्तविक, त्याच्या आधी त्याने ते पहिल्या प्रोसेस पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या ओळखीच्या आहेत, ती हो, ओळखीची हे प्रोसेस म्हणून हे घेऊन ज्ञान सद्गुरूंकडून त्यांनी घ्यावं तो अनुभव लागतं. घेतला पाहिजे ते. हो, नुसतं बसलं तर नाही कळत ना. कारण तो ना अनुभव मग ते येईल, अज्ञानच सगळं असतं. स्थिर मन होऊन सूक्ष्म होऊन तो अनुभव येईल. अनुभव येतो. पण त्याच्या आधी तो अभ्यास करत हो, आहे ते, तो मुरत तिथं तो अनुभव घेऊन म्हणजे ते पूर्ण होतं. ज्ञानातून साधना झाली पाहिजे हे लक्षात. ज्ञानपूर्वक म्हणजे आता जीवनोदयाने 2 गोष्टी आहेत. ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असं सांगितलं. आपण मध्ये एक आणखीन एक टाकतो ज्ञानपूर्व आणि ज्ञानपूर्वक भक्ती. पूर्वक म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर भक्ती करा. तू जाणीव आहेस, परमेश्वरी शक्ती अशी आहे, सद्गुरू शक्ती अशी आहे, तू भक्ती कर. ज्ञानाच्या जाणीवेच्या अपेक्षा ती ज्ञानपूर्वक भक्ती, ज्ञानाच्या अधिष्ठानावर. म्हणजे साधना ही ज्ञानाच्या अधिष्ठानावरच होऊ शकते, नाहीतर ती साधना समजण्याच्या पलीकडे जाते असं. हे 2 गोष्टी, एक तर सद्गुरूंना पुन्हा शरणागत होऊन त्यांनी दिलेला जो मोजका बोध आहे, जो महत्वाचा आहे, तो धरूनच अभ्यास करताना किंवा ज्ञानाचा अधिष्ठान घेऊन ते सपोर्टिव्ह. सद्गुरूंच्या शब्दावर नितांत श्रद्धा ठेवून त्या ज्ञानातून भक्ती करणारे काही लोक आहेत. काही लोक चिकित्सक असतात. हे कसं ते कसं ह्याच्या विचारातून ते करत असताना नुसती चिकित्सा करत बसलं तर नुसता चिकित्साच करतो. पण चिकित्सा करायला हरकत नसते. मुद्दाम प्रश्न विचारा का सद्गुरू सांगायचे की ती चिकित्सा म्हणजे आपल्या मनात संशय राहता कामा नये. पण एकदा त्यांनी सांगितलं आणि एकदा ते कळलं की परत श्रद्धेने केलं पाहिजे. पण ते पण नाही करत. नुसतं प्रश्न विचारला आणि परत सोडून दिला. असे काही लोकांचा प्रश्न असतो. तसा नाही. म्हणजे मला प्रश्न आठवतं हे सुरुवातीला समजणे. जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारायचो ना, तेव्हा प्रश्न विचारण्याच्या आधी उत्तर मीच अपेक्षित ठरलेलं असायचं. मला असं उत्तर न आलं पाहिजे आणि मग त्या अंगानेच प्रश्न विचारले असायचे. पण आपण कुठे अडकलो किंवा आपला अभ्यास हो. कुठे थांबतोय, त्या अंगाने प्रश्न येणं अपेक्षित असायचं बरोबर आहे. सुरुवातीला. पण तेव्हा तो नवीन रक्त, नवीन हो, हो. तो चांगलं होतं. आपण समोर आणि दिसावं 10 ठिकाणी प्रत्येकाच्या. आपण ऐकतो, 10 ठिकाणचं वाचतो, असं म्हणतो. म्हणजे सुरुवातीचा बऱ्याच लोकांचं काय असतं, अनेक ग्रंथ वाचतो, अनेक ग्रंथ. माझ्याकडे आता आमच्याकडे एक टेंबे म्हणून ग्रस्त आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये. तर त्यांना म्हटलं तुम्हाला ते त्यांना आवड आहे असं ते म्हणाले, मला ध्यान धारणेची आवड आहे, तुम्ही करता? तर म्हटलं हो या तुम्ही. मी एकटा येईन, सगळ्यांच्या बरोबर येणार नाही. अजूनही आले नाहीत ते. त्यांना हे पुस्तक दिलं आपण. ते इंग्लिश मिडियममधून शिकले मग मराठी कळत नाही. आता मराठी म्हणजे ब्राह्मण माणूस आहे आणि त्याला मराठी कळत नाही म्हणून. म्हणजे तुमचे शब्द कळत नाही. आता आपले शब्द काही कठीण नाहीत पण होत असेल. ते इंग्लिशमधून मला वाटतं ह्यांचा बऱ्याच वेळेला हे ऐकतात. कोणते बरं ते निसर्गदत्त. निसर्गदत्तांची भाषा सर्वात कठीण आहे. तुम्ही ते आय एम दॅट जर पुस्तक वाचलं किंवा मराठीमध्ये तो मी आहे की
असा ट्रान्सलेट झाला. गंमत आहे, निसर्ग दत्तांनी मराठीत बोलले. त्यांचा कोण मधला ट्रान्सलेटर होता की कोण होता, त्यांनी ट्रान्सलेशन करून त्या ब्रिटिश लोकांना शिकवलं, जे जे बाहेरगावचे यायचे त्यांच्याकडे. म्हणजे काय वेगळं प्रचार नव्हता, प्रचार कसा होत नव्हता. पण निसर्ग दत्तांचं कुठे राहत होते, आपले महाराज आंग्रेवाडीमध्ये, त्याच्याच पुढे कुठे त्या बाजूला राहत होते. छोटीशी जागा होती, वरती माळा होता, आणि ते म्हणजे खूप माणसं, सगळी माणसं रस्त्यावर उभी राहायची, बाजूला मुत्री होती. बघा तुम्ही. आणि फॉरेनर लोक तिथे येऊन त्यांना प्रश्न विचारायला जायचे. त्यांच्याकडे जिज्ञासा होती, मग बरोबर चांगले प्रश्न. ती प्रश्नाची उत्तरं म्हणजे आता जो आता फॉरेनर ते काय निसर्गाचं इंग्रजी जाणणारे नव्हते, त्यांना कोणते ट्रान्सलेट करून सांगायचं की हे असा प्रश्न विचारतो, मग हे ह्याच्यावर उत्तर दिलं की तो त्यांना सांगायचा. म्हणजे हा मधला माणूस पण खूप हुशार असला पाहिजे, नाही तर तो बरोबर परफेक्ट कसा सांगत असेल. म्हणून ते पुस्तक परफेक्ट आलं त्यांचं, आय एम दॅट पुस्तक आहे ते. त्याने ते इंग्लिशमध्ये पहिलं पुस्तक झालं आणि मग मराठीत झालं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, जिथे पिकतंय ना तिथे विकलं जात नाही म्हणतो ना, तसा तो प्रकार झाला. आणि ती भाषा, मराठीतली भाषा पण तुम्ही वाचून बघा, काय म्हणतात कळणार नाही तुम्हाला. म्हणजे अभ्यास झाला की पुन्हा पुन्हा वाचला की लक्षात येईल. पण कठीण आहे भाषा, म्हणजे सांगायची पद्धत वेगळी आहे त्यांची, पण परफेक्ट आहे. म्हणजे असं चुकीचं काय सांगत नाहीत. त्यांचाच एक शिष्य, म्हणजे त्यांचाच अभ्यास करणं, आपल्या मंगळवारचा अभ्यास करतात ते येतात नाही, त्यांनी ते निसर्ग दत्तांचा अभ्यास करतात माझे. आणि मग ज्यावेळेला इथे ऐकतात तेव्हा ते कळतं, हा हे त्याचा अर्थ हा आहे. काही वारकरी लोक येतात आणि ज्यावेळेला त्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सगळं सांगणारे आलेले आहेत. आणि जेव्हा आपण जीवनविद्येचा सिद्धांत सांगतो, हा मग हे ज्ञानेश्वरी असं झालं, मग तिथे त्याच्या लक्षात, अरे हे ज्ञानेश्वरी असं सांगितलं, त्याचा अर्थ हा आहे. म्हणजे इथे ज्यावेळेला जोपर्यंत बोध होत नाही ना, तोपर्यंत शब्दाच्या वरच्या लेवलला आपण समजून घेतो आणि त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून सुरुवातीच्या काळात आपण अनेक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तर काही वेळेला ते कळत नाही. म्हणून एकाच मार्गदर्शकाच्या हाताखाली पहिले शिकलं पाहिजे. एकदा सगळं प्रगल्भता आली की मग सगळ्यांचं वाचन करायचं. मग सगळीकडे काय सांगितलं, वाचायची आवड असेल तर वाचावं, कारण तो अभ्यास आहे. आणि सर्व संतांनी शेवटी तेच सांगितलं, पण प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. कोणी कमी सांगितलं, जास्त झालं असं नाही. जे दासबोधामध्ये सांगितलं तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे, बघायला गेलं तर तेच भगवद्गीतेत आहे. पण शब्द सगळ्यांचे वेगळे आहेत, सगळ्यांची पद्धत वेगळी आहे सांगण्याची. आपण म्हणतो आपल्या पै महाराजांनी आपल्याला अगदी सोपं सांगितलं, मी म्हणून सगळ्यात सोपं सांगितलं असं मी नेहमी म्हणतो. जो अनंत परमेश्वर आहे तो पाहणारा आहे, हे सगळ्यात सोपं सांगितलं. पाहणारा कळतो ना आपल्याला, तो आत्मा सांगितलं कळत नव्हतं, ब्रह्म सांगितलं कळत नव्हतं. त्या लोकांना त्या काळात कळत असेल, पण आपल्याला नाही कळत. पण पाहणार म्हणजे हे जाणणारं तत्व आहे, हेच ब्रह्म आहे, हे सद्गुरूंनी सांगितलं तेव्हा लक्षात आलं, तर कधीच कळलं नसतं परमेश्वर असा आहे म्हणून. मग अनुभवायचा कुठे, हे पाहणार म्हणजे आपल्याच आपला अनुभव यायला पाहिजे. पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान, असं जे रामदास स्वामी सांगितलं. पण पाहावे आपणाशी आपण म्हणजे नेमकं काय पाहायचं, असा सगळा प्रकार. मग इथे मार्गदर्शक लागतो, सद्गुरूंसारखा मार्गदर्शक असला की सगळं व्यवस्थित होतं. मी माझेपण आणि आपण चैतन्य स्वरूपाचं याची नेहमीच माझ्या मते हा प्रश्न नसेल, याची नेहमीच आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. आता व्यवहाराच्या दृष्टीने मी परमेश्वर आहे म्हणून चालत नाही, तू परमेश्वर आहे म्हणून चालत नाही. तिथं व्यवहार म्हणजे मी माझे, हे माझे पैसे, चेकबुक तुम्ही सांगितलं तसं. आणि जेव्हा आपण व्यवहारातनं बाहेर येतो त्यावेळेला साधनेच्या अंगाने आपल्याला आपण जे चर्चा करतो त्याची सांगड घालता. पण जनरली कसं होतं, माझ्या बाबतीत सुद्धा होतं, बाकी की आपण मी माझ्याला चिकटून राहतो. हे माझं घर, हे माझं. मग तिथंच सगळं आड येतं, तिथंच अहंकाराची होतो. माझं म्हटलं की तिथे अहंकाराचं तो एक भाग झाला. बरोबर आहे का नाही, व्हॅलिडेट करत होतो, तो एक भाग आहे. आता साधना करत असताना एक दोन अनुभव असे की, साधना करत असताना बऱ्याच वेळेला आपण आधी पण मी म्हटलं होतं की करत असताना कुठेही मी कळत नाही, फिजिकली असतो पण आपल्याला कुठेही कळत नाही, आजूबाजूला काय चाललंय कळत नाही. म्हणजे
छोटा स्प्लिट असा अनुभव असतो की कुठे कळत नाही, काय कळत नाही. ते योग्य आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे, कसं आहे ते? योग्य आहे. जाणीव नेणी स्वरूप कशी आहे त्याचा तो अनुभव आहे. आपण नेणी स्वरूप होता कुठे अनुभव आहे. एक तर गाढ झोपेत अनुभव आहे किंवा साधनेत अनुभव येतो. कुठे आहे कळत नाही, ज्या क्षणी ती संपूर्ण नेणी स्वरूप होतो आपण. म्हणजे ही जाणीव नेणी स्वरूप होते. नेणी स्वरूप होते म्हणजे बाह्य जगताशी कसला संबंध राहत नाही. तिथे कसलंच काही नसतं. ते फक्त म्हणून त्यामुळे आपण कुठंच कळत नाही ज्यावेळेला त्याच्यातून बाहेर पडतो तेव्हा. गाढ झोपेतून पण कधी कधी पटकन आपण कुठे आहोत कळत नाही ना. बऱ्याच वेळा होतं नवीन जागेत जाऊन झोपलो, उठला, अरे कुठे नवीन जागेत आलो, लक्षात येत नाही. असं पण होतं बऱ्याच वेळा. म्हणजे नेणीव स्वरूप जे आपण आहोत त्याचा बाहेरच्या जगाताशी असा डायरेक्ट कसला संबंध राहत नाही. तेव्हा आपण एक अधांतरी अवस्थेत जातो. मग कुठे आहोत बघतो, कारण आपला आधार घ्यायची सवय आहे प्रत्येक ठिकाणी. कळलं ना? त्यामुळे ती अवस्था बरोबर. किंबहुना पूर्वीच्या काळी ध्यानधारणा करणं म्हणजे ह्या नेणीव स्वरूपापर्यंत पोहोचलं पाहिजे हेच सांगितलं जायचं. म्हणजे तुम्हाला उदाहरण दिलं की लक्षात येईल. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद त्यांचे मित्र एकदा नदीकिनारी ध्यानस्थाला बसले होते. तर मित्राला मच्छर चावायला लागला की तो बसला नाही. म्हणजे तो उठायला लागलाय, मच्छर चावायला लागले समजेल. पण स्वामी विवेकानंद असे दगडासारखे होते की त्यांना मच्छर चावतायत की न चावतात काही कळत नव्हतं. म्हणजे त्यांची उत्तम साधना चालू होती. ह्या अंगाने त्यांनी चालू, म्हणजे त्या तत्वाशी एकरूपता येते. आपण ज्यावेळेला अशा अवस्थेत असतो तेव्हा ते अनंत स्वरूपाने आपण वेगळे नाही उरत. ते नेहमी स्वरूपाचं कारण. मग परमेश्वर समोर दिसत का नाही? तर नेहमी स्वरूप आहे म्हणून नाही दिसत. समोर येऊन सांगायला जात नाही मी करतोय सगळं, मग सांगायला येतो का? नाही. आपणही तसेच वागायला पाहिजे खरं. त्या तत्वाशी एकरूपता आलं की सर्व जे आहे आतून आपल्याला बॅक ऑफ द माइंड हे सतत चाललं पाहिजे. हे सगळं परमेश्वराचं आहे. बोलायचं नाहीये, कोणाला सांगायचं नाहीये. आपणच आपल्या ठिकाणी तो बोध असला पाहिजे. हे सगळं परमेश्वराचं आहे. पण त्या अधिष्ठानावर बोलताना, व्यवहार करताना तुम्हाला देहाच्या द्वारे कार्य करायचंच आहे. म्हणून विरोधाभास वाटतो, पण नाही विरोधाभास. तुम्ही त्याच्यातून जेव्हा हे कार्य करायला लागतात तेव्हा ते सहजपणे चांगलं होतं. आपलं कर्तव्य पण आपण चांगलं, कर्मही चांगलं होतं. म्हणून ईश्वराच्या स्मरणात केलेलं कार्य हे 100% चांगलंच असतं. म्हणून श्रीकृष्णाने काय सांगितलं, माझ्या स्मरणामध्ये तू युद्ध कर, माम स्मर अनुस्मर युद्धच्या, असं सांगितलंय ना. म्हणजे मी करता नाहीये, करता ईश्वर आहे, करता परमेश्वर आहे. मी कोणाला मारत नाही. परवा सांगितलं आपण, म्हणजे अर्जुनाने किती लोकांना मारलं? एकालाही मारलं नाही. तो फक्त दिसला मारताना. म्हणजे ते असं उदाहरण दिलं, बर्बरी म्हणून आहे ना, बर्बरी म्हणजे पात्र आहे बार्बरिक. त्याला 3 बाणाचा वर होता. 3 बाण जर त्याने मारले की समोरचे सगळ्यांचा नाश होऊ शकतो, इतकं सामर्थ्य होतं त्यांचं. तसा वर होता. आणि तो घटोत्कचाचा मुलगा होता. ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला तो पांडवांकडे आला आणि मला माझ्या गुरुनी सांगितलं, ते म्हणजे गुरुवर त्यांची निष्ठा पण, की जी पार्टी कमजोर असेल त्याच्या बाजूने मी लढणार. आधी ह्यांना वाटलं बरं झालं आला, कारण जर त्याने 3 बाण मारले सगळं कौरवसेना तिथं मारलं गेलं असतं. पण ज्यावेळेला जर कौरवसेना मारलं ते कमजोर झालं की तो तिथून इथे लढाई करणार. कळलं मी काय म्हणतोय? म्हणजे असं नाही मी पांडवांच्याच बाजूला आहे. मग ज्यावेळेला मला वाटलं कौरव आता कमजोर झाले तर मी कौरवांच्या बाजूने येऊन तुमच्याशी लढणार. तर कृष्णाला काय बाय परवडलं नाही. कृष्ण शहाणा, पण सगळ्यात मोठा शहाणा कृष्ण होता त्या काळात. त्यामुळे त्याचं परीक्षा घेतली, तू कसं काय तू करू शकतो दाखव बरं. तर तिथे एका वृक्ष होता मोठा. तो म्हणतो मी या सगळ्या एका बाणामधून सगळ्या पानांना छेद करू शकतो. तर कृष्णाने काय केलं, त्या झाडाचं एक पान आपल्या पायाखाली दाबून ठेवलं. म्हणजे परीक्षा कशी घ्यायची बाबा. आणि त्यानं बाण मार. तर बाण मारल्याबरोबर सगळ्या पानांना छेद आला, होल आला. मग हळूच कृष्णाने पायाखालचं पान बरं तिथे होल. तेव्हा तो म्हणाला ह्याच्याकडे सामर्थ्य आहे. मग त्याने सांगितलं तू असं कसं करतोस, तू फक्त पांडवांच्या बाजूने युद्ध केलं नाही, माझ्या गुरूंचा आदेश आहे, जिथे समोरचा जो वीक आहे त्याच्या बाजूने मी लढणार. आणि त्याची इच्छा होती कृष्णाच्या हातून त्याचे मृत्यू यावा.
दोन माणसं मागणं पण कसं असतं बघा, त्यांचं मागणं होतं बार्बरिकचं, मला तुझ्या हातून मृत्यू झाला तर मला त्याच्यासारखा मृत्यू नाही, मग तू कधीही मारू शकतोस मला. आणि कृष्णाने त्यांना तिथं मारलं, शिरच्छेद केला, पण त्याला वर दिला. पण तो म्हणाला मला हे सगळं महाभारताचं दृश्य दिसलं पाहिजे, काय काय चाललं, मी त्यासाठी आलोय ना मला, त्यामुळे चालेल. तर तिथे झाडावर त्याला ते नुसतं चेहरा ठेवला होता, बाकी शरीर बाजूला झालं. सगळं महाभारताचं युद्ध बघणारा तो एकमेव होता. आणि एकमेव झाल्यामुळे त्याला ती दृष्टी होती तिथून. आता म्हणा हे कसं आहे, आता ह्याच्यातले बोध आहेत खरं म्हणजे. आता शिर गेल्यानंतर जिवंत कसा राहिला, कसा बोलला. आणि त्याचीच भक्ती राजस्थानमध्ये करतात. श्याम काय म्हणतात त्याला, आणि त्यावेळेला हे पांडव झाले तिथे गेले अगदी हुशारीत की आता आम्ही जिंकलो दाखवलं. तर तो म्हणाला मला एकच दिसत होते, अर्जुन बाण मारतो तिथे श्रीकृष्ण तिथे हे होतं. पण हे सगळं युद्ध श्रीकृष्णाच्या द्वारे चाललेलं होतं. माणसं मरत होती त्या शक्तीच्या द्वारे झालं, तुम्ही कोणच काही करत नव्हतं. तर त्या गर्व कमी झाला. नाही त्यांना गर्व झाला होता की आपण जिंकलेलो आहोत म्हणून. भीम होता या सगळ्यांना, भीमाचाच नातू ना तो. म्हणजे बार्बरिकचं ते उदाहरण आहे. त्याच्यातून आपण म्हणतो हे सगळं जीवन परमेश्वरामुळे चाललंय, हा बोध तिथे द्यायचा आहे आपल्याला. आणि हे जेव्हा कळतं त्यावेळेला आपण शांत असतो, निवांत. जे होईल ते आपण फक्त जे परमेश्वर शक्तीचं कार्य म्हणून सहजपणे पाहायला लागतो. काही गोष्टी अनुकूल असतात, काही गोष्टी प्रतिकूल असतात. आपण फक्त परमेश्वराची भक्ती केली म्हणजे सगळ्याच गोष्टी अनुकूल मिळतील असा विचार करतो. तसंही नाही, प्रारब्धाने आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी मिळत असतात. हा न्याय लावायचा असतो आपल्याला. रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर का झाला, प्रारब्ध. कारण त्यांनीच आपल्या देहाला एवढा त्रास दिला होता, पूजा अर्चा उपास तपास ऐकलं. त्या झाडाच्या ढोलीमध्ये नुसते खाण्यापिण्याशिवाय उभे राहायचे, साधना खूप करायचे. नंतर साधना करता चक्कर येऊन पडायचे, कारण उपास तपास इतकं करायचे ना ते, फक्त त्या काली मातेचं दर्शन व्हावं म्हणून त्यासाठी करायचे. म्हणजे इथे शरीराला इतका त्रास दिला, पण त्यांनाच त्रास झाला असं म्हणता येत नाही, शरीराला त्रास झाला. कळलं ना? हो, त्यांना विचार खूप त्रास होतो ना, हो म्हणाले. मग तुम्ही काली माते म्हणून मला नाही त्रास होत, त्या शरीराला त्रास होतो. म्हणजे इतकं आपल्या लक्षात, म्हणजे आपण म्हणतो ना काय झालं की अरे मला ताप आला हो, माझं असं झालं, माझं तसं, असं म्हणत नाही. शरीराला त्रास झाला हो, बरं नाही, बरं बिचाराला काहीतरी बघायला पाहिजे असं म्हटलं पाहिजे. तसं होत नाही. अर्जुनाने भगवद्गीता 18 अध्याय ऐकली होती, तरी तो बारबारिकला विसरायला गेला होता. पराक्रम कोणाचा मोठा, म्हणजे मूळ स्वभाव त्याचा तसंच राहिलं होतं. म्हणून अर्जुन आत्मज्ञानी नव्हता हे आपण कळतं. म्हणजे आमचे बी स्वभाव किती साधना केली तर मूळ स्वभाव तसंच नाही, राहणार. नाही, परिवर्तन झालं होण्यासाठी साधना, तसंच राहण्यासाठी उपयोग काय, मग कशाला करायची साधना. म्हणजे कधीतरी उफाळून येतोच तो. वरती नाही. येतो. जर तुमची साधना परिपूर्ण, वाल्याचा वाल्मिकी झाला तर वाल्मिकी परत काय पारधी झाला का? नाही. त्याचं हेच होतं, जीवन होतं लोकांना मारणं किंवा पशुपक्ष्यांना मारणं, त्याच्यावर चाललं होतं ना. पण त्याच वाल्मिकी झाल्यानंतर क्रौंच पक्षाचा ज्या वध केला दुसऱ्या पारध्याने, दोघं क्रौंच पक्षात जोडपं होतं, आणि ती मादी नराचा त्याने बाण मारला आणि मादीच्या ठिकाणी तो आर्त सूर आला ना. कसं असं त्या क्रौंच पशुपक्षी दोघे पक्षी एकमेकाला अगदी एकत्र राहतात असा त्या भाग आहे. आणि ते वाल्मिकीने बैलांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते महावाक्य रामायणात सुरू झालं. रामायण तिथून सुरू झालं, करुणेतून. आता लोकांना मारणारा हा माणूस वाल्या पहिला, आपण म्हणतो सौबिल्ली खाके काय बिल्ली काशी जाय असं म्हणतो की नाही, पण इथे तसं नाही. इथे इतकी करुणा निर्माण झाली त्यांच्याकडे. म्हणजे पूर्वी माणसानं तो सहज मारत होता, कुंभ भरला होता ना माणसाला मारून झाले. मग ही करुणा कधी येते, ह्या साधनेतून येते. म्हणजे हा बोध आहे तो इतका आपल्याकडे मुरला पाहिजे की तिथे आपोआप आपलं वागणं तसं व्हायला लागतं. म्हणजे अभ्यासातूनच ते करावं लागतं. साधना पण पाहिजे, चिंतन पण पाहिजे, आणि आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य धर्म पण तेवढीच सामर्थ्याने प्रेमाने सांभाळली पाहिजे. तिन्ही गोष्टी आल्या पाहिजे, मग बॅलन्स. म्हणून शरीराच्या अपेक्षेत आपण सद्गुरूंचे दास आहोत हा विसरायचा नाही साधकाने कधीच, किती झालं ते. कारण शरीराच्या अपेक्षा आपलं जीवन चाललेलं आहे. म्हणजे
शरीराच्या अपेक्षेत व्यवहार आहे, शरीराच्या अपेक्षेत सगळं जीवन चाललेलं आहे. त्या शरीराच्या अपेक्षा आपण सद्गुरूंचे दास किंवा परमेश्वराचे दास आहोत. जाणीवेच्या अपेक्षेत आपण परमेश्वराचे अंश आहोत, म्हणजे शरीराच्या सद्गुरूंचे अंश आहोत. आणि स्वरूपाच्या अपेक्षेत सगळं जीवन परमेश्वराचंच आहे. हा, म्हणजे हे तिन्ही लेवलला आपल्याला जसं आपण बघा, घरी असतो तर आपण वेगळे वागतो, ऑफिसला झालं की ऑफिसचा बॉस असलो किंवा कोणतं असं त्यात पण आपण वागतो. तसं ह्या तिन्ही गोष्टी आपल्या कंपार्टमेंट हे सांभाळलं पाहिजे. घराच्या ठिकाणी, कार्याच्या ठिकाणी, देहाच्या अपेक्षेत आहे तर प्रामाणिकपणे आणि शहाणपणाने कार्य केलं पाहिजे, की सगळं जीवन परमेश्वराचा बोध बॅक ऑफ द माइंड असतो. पण व्यवहार करताना तुम्ही व्यवहार सांभाळणार, पण कोणाला फसवणार नाही, लुबाडणार नाही, कोणाला वेडावाकडं बोलणार नाही. जर तुम्हाला परमेश्वराचं स्मरण असेल, हे सगळे चैतन्य स्वरूपाचे रूप आहेत आणि त्याबद्दल कृतज्ञ नसेल, तर समोरचा माणूस कसाही बोलला तर तुम्हाला शांत बसता येतं, प्रतिक्रिया द्यायची गरज वाटत नाही. कधी होईल, ज्यावेळेला परिवर्तन होईल तेव्हा. म्हणून आतला स्वभाव उफाळून येत असेल तर अजून अभ्यास खूप करायचा, हे लक्षात ठेवा. उफाळून येतो ना, सुरुवातीला सगळं येतं. अंतर्मनात जे जे आहे ते परिवर्तन होईपर्यंत या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्या माणसाला राग येतो. तर काही आता मी म्हटलं, चांगले चांगले नामधारक रागाने गेले सत्पासून लांब, म्हणजे तो स्वभाव उफाळा मग असं झालं ना, तो गोंधळ होता कामा नये. आपल्याला तेही नको आहे. म्हणून काम क्रोधादी कथारा मिळून अंतरी. प्रार्थना कशाला सांगतो आपण? अखंडित काय म्हटलंय? असो चित्ती तूच अनंता सर्वांतरी. इथे सर्वत्र ईश्वरी शक्तीच नांदते. इथे हा बोध सतत असला पाहिजे. व्यवहार केला जरी तो भाजीवाला आला तरी ती ईश्वरी शक्ती आहे. व्यवहार प्रामाणिकपणे पण त्याचं भलं होते. तुम्ही व्यावहारिक भाजी घेतली, चांगलं झालं, काय वाईट काय झालं, तुमचाही फायदा त्याचाही फायदा. 5 रुपये कधी जास्त घेतले तर घेऊ दे म्हणायचं मग अशा वेळेला. तिथे मग अरे 5 रुपये गेले, चोर आहे असं म्हणत का? आपण रिक्षावाल्यांबरोबर जास्त भांडतो बघा, बरेच लोक कुठे भांडतात, 2 रुपये जास्त घेतो म्हणजे काय? तो विचारच करत नाही ना. आपण जाऊ दे ना, 2 रुपये गेले. एखादा घेतो तर घेतो, ते वाद घालण्यात काहीच आहे ना. पण काही लोक मारामारी करतात त्याच्यावर असं. तुम्ही आता म्हटलं की ऑफिसमध्ये बॉस असतो, पण घरी आल्यावर ऑफिसमध्ये जरी बॉस असलो तर घरी आल्यावर दुसराच बॉस असतो. हो, म्हणून तिथे ऐकतो ना आपण. आता दुसरं की तुम्ही मगाशी काहीतरी उदाहरण सांगितलं की त्या माणसाचं शरीर एकदम हे झालं होतं. स्वामी विवेकानंदांचं टणक झालं म्हणजे नाही डुकले साहेब. हा, डुकले साहेबांचं. तर त्याला रिलेटेड एखादा कोणाला वाटेल हे काय विचित्रपण आहे. त्याला रिलेटेड असं की बऱ्याच वेळेला होतं की रात्री झोपेमध्ये एखादा भ्रम स्वप्नाचा भाग, ते मला क्लॅरिफाय करायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की अशी तळमळ किंवा असं हे होतं की डोळे उघडायचा प्रयत्न करतो, काय चाललंय आजूबाजूला, काय चाललंय आजूबाजूला, डोळे उघडायचं पण उघडलं जात नाहीत. असं म्हणजे घुसमट झाल्यासारखी होती, काय चाललंय आजूबाजूला, डोळे उघडायचा प्रयत्न करतोय पण डोळे उघडले जात नाही. तर हे ह्याच्याशी काही रिलेटेड आहे का, हे काहीतरी वेगळंच भ्रम आहे काही? नाही, तिथे ही एक स्वप्नावस्था असते. म्हणजे तुम्ही म्हणता ना, स्वप्नात आपण जागे आहोत असं आपल्याला वाटत असतं. स्वप्नच असतं, पण स्वप्नात आपण खूप जागे आहोत आणि तरी मग त्या जागेपणाच्या अंगाने आपण डोळे उघडायला बघतो, पण स्वप्नात असल्यामुळे डोळे उघडत नाही. म्हणजे म्हणजे हे सगळं जाणीवेचं ज्ञान आहे. म्हणजे ही जाणीव कशी कशी वागते ते आपल्या लक्षात घ्या. शेवटी स्वप्न कोणाला पडतात? या जाणीवेलाच. बरं, ती स्वप्नात आहे ही तिच्या लक्षात येत नाही, ती आपण जाग्यावर समजते तिथे परत. कळलं ना? तर तो एक भाग होतो बऱ्याच वेळा. बघा, म्हणजे असं पण असतं, पळायचं आपण पळवू शकत नाही. आणि मग आरडाओरडा करतात, काय काय म्हणा उठतात. शब्द बोलायचं आहे पण म्हणजे तिथे आपण जागेवर असं जे आपल्याला वाटतं ते खरं जागेच नसतं, म्हणून बोलू शकत नाही, म्हणून पळू शकत नाही. पण त्यावेळेला आपण एवढे घाबरलेलो असतो की आपल्याला कळतच नाही काय होतंय म्हणून. पण ते स्वप्नातली जागृती. स्वप्नामध्येच आहोत, पण स्वप्नामध्ये आपण जागे आहोत असा आपल्याकडे एक तो भ्रम तयार होतो. आणि त्या जागेपणी ते बरेच प्रश्न विचारतात काही काही, आणि त्याच्यावर मी प्रश्न विचारते आणि असं जवळ 10 मिनिटं चाललेलं असतं. त्याची उत्तरं पण येतात.
कधी कधी स्वतःशीच मोठे म्हणजे नॉर्मल आवाजात बोलणं हे काय विचित्रपणा आहे, वेगळेपणा आहे, काय इट्स नॉर्मल सारखं आहे? आपण एकांतात राहून आपल्याशी बोललं तर चांगलं. नाही, बाहेर जाऊन तसं- तर बोलू शकत नाही. नाही, बाहेर नाही म्हणत. फॉर एक्झाम्पल घरामध्ये हा. एक आवडतं, आपण काहीतरी करतो, हो, बोलतो आपण. अरे हे करायला पाहिजे, अरे नाही ते हो. करायला पाहिजे, अरे ते असं इकडे जा. असं जेव्हा माणूस स्वतःशी बोलतो ते काय योग्य आहे, अयोग्य आहे, का विचित्रपणा आहे? हा, योग्य आहे तसं. म्हणजे खरं आपणच आपल्याला मनात बोलतो त्याच्या तोंड मोठ्याने बोलतो असं कधी होतं. पण ते बाहेर बोलता कामा नये. ते कारण करायचं. अरे मी असं करतो, सगळे लोक बघतात काय. हल्ली इथे बघा कानाला फोन लावून बोलतात ना अशा रस्त्यात. आधी म्हणतो अरे आपण हा काय करतो माणूस लांबून तर आता माहिती झालं आपल्याला लोक कानाला लावून बोलतायत. त्यामुळे हात पाय अगदी मोठमोठे नाचते जसं समोर माणूस असे बोलतात ना, बोलताना हात वारे करून बोलतात बऱ्याच वेळेला. म्हणजे ते बोलत असतात ते बरोबर असतं, बोलतात म्हणजे त्यांचं काही चूक नाहीये, पण आपल्याला लांबून बघताना ते वाटत असं कसं बोलतात. तसं आपण आपल्याशी बोलायला काही हरकत नसते. आपण आपल्याला सांगत असतो असं आहे तसं आहे. पण त्या घरात बाहेर पडलं तर काही खरं नाही. तर दुसरं आपण साधनेमध्ये जे म्हणतो की दिव्य स्वरूप, ज्ञान. ज्ञान स्वरूप, हा. आनंद स्वरूप. आता आनंद ह्या स्वरूपात थोडस मला हे करायचं की आनंद स्वरूप हे आपण कुठल्या अपेक्षेने म्हणतो. म्हणजे आनंद स्वरूप असणं हे चैतन्याची एक मी टू एक्सप्लेन प्रॉपर्टी समजू, एक गुण गुण आहे. समजूया. त्या अपेक्षेने म्हणतो का आनंद हे माझ्यामध्येच आहे किंवा आनंद राहायचं हा माझा स्वभावच आहे. मला आनंदीच राहायचं. मी निराश राहू शकत नाही. राहिलो तर थोड्या वेळच राहील. मग परत मी माझ्या मूळ स्वभावाला येतो, आनंदी राहतो. पण हे आनंद स्वरूप आपण जे म्हणतो ते कुठल्या अपेक्षेने म्हणतो? हम्म. म्हणून काल ते सांगत होतो मी की ज्याला आपण आनंद समजतो, एखादी गोष्ट मिळाली की आनंद झाला, हो. बरं वाटलं, की अनुकूल गोष्टीला आनंद झाला. हो. या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या ज्यावेळेला वाटत असतात त्यावेळेला जो आनंद आपण म्हणतो त्याला विषयानंद म्हणतो. म्हणजे त्या आनंदाचा अधिक स्पष्ट स्फुरण असतं. म्हणून आनंद हा स्फुरद्रूप आहे. स्फुरद्रूप म्हणजे तो स्फुरतो. म्हणजे असं आपण सचिन तेंडुलकरने सिक्सर मारली की हा हा करून लोक टाळ्या मारतात वगैरे, तो आनंद स्फुरतो त्यांचा. बरोबर. पण तो आनंद अमुक एका गोष्टीवर अवलंबून असतो. म्हणून म्हटलं तिथे जावेद मियादानी सिक्सर मारली तो हा नाही करत, तो गपचूप बसतो उलटा. ते गंमत बघा, कधी क्रिकेट बघताना मला सगळ्यात आवडतं ते प्रेक्षकांकडे बघणं. आधी ते हो हो करतात, पण समोरच्या पार्टी दुसऱ्या राष्ट्राच्या क्रिकेटरने जर सिक्सर मारली तर सगळ्यांचे चेहरे असे असतात पडलेले. किंवा हरण्याची वेळेची असेल तर बघा कसे त्यांचे एकेका चेहरे कोंबजत बसतात. कसं म्हणजे हा आनंद असा परावलंबी आहे. बरोबर. पण तो आनंद लक्षात येतो आपल्याला. पण आपल्याच ठिकाणी असलेली ही जी जाणीव म्हणजे आपणच जाणीव आहोत, ह्या बोधामध्ये जितके आपण शांत शांत होतो ना, आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक समाधानी वृत्तीचा येतो ना, तो आनंद. बरं. शांत स्वरूप म्हणजे म्हणून साधनेतून आपण शांत होतो, हम्म. स्फुरत नाही नाही. की आनंदात असा स्फुरला असं नसतं. शांती स्वरूप हेच खरं मूळ आनंदाचं स्वरूप आहे. शांत आनंद त्याच्यातून स्फुरद्रूपता येते, म्हणून तो आनंद वेगळा दिसतो आपल्याला. असं आहे कळलं ना. म्हणून तो आनंद आपण समजतो. म्हणजे शांत आपल्याला वाटतं साधनेत हा आनंद कसा होत नाही, लोकांना आनंद होतो म्हणजे नेमका काय होतं. तर तुम्ही शांत होतात, निवांत होतात, की तिथे सुख शांती हा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला येतो. सुख शांतीचा अनुभव म्हणजेच आनंदाचा अनुभव. असं शांती स्वरूप समाधानी होतं. समाधान. कारण स्फुरद्रूप आनंद थोडा आणि परत सुख शांतीमध्ये जातो. हो. बघा सगळं काही मनासारखं झालं की पहिला आनंद झाला, एकसारखं आपण म्हणत ओरडत बसत नाही मला आनंद झाला आनंद झाला. थोडा जरा स्थिर होतो, शांत होतो, आणि थोड्या वेळ ज्यावेळी शांत होतो तर ते शांती सुख असतं, म्हणजे ते समाधान असतं. म्हणून समाधानी वृत्ती हे सुद्धा आनंद. मग याचा आधार घेऊन आपण अभ्यासाला अजून फायदा झाला. म्हणजे आता आनंद जो भाग आपण अनुभवतो की आपला जो आनंद होतो चेअरपर्सनचा, तो सपोर्टिव्ह घेऊन साधनेला अजून अभ्यास चांगला होऊ शकतो. आपण आनंदमय भावनेतून जेव्हा हा. पाहायला लागतो तेव्हा आनंदाने सगळीकडे पाहता येतं. तुमच्या त्या दोन गोष्टी मला खूप क्लिक करतात. म्हणजे साधनेला मला ते पूरक पोषक होतात. एक म्हणजे मान सरळ ठेवणं. कारण मान सरळ ठेवली ना
पाठीचा कणा आपोआप सरळ होतो हम्म. आणि बैठक स्थिर सहज राहते, कुठं त्रास होत नाही. आणि दुसरं प्रसन्न चेहरा. ह्या 2 गोष्टी जर जाणीवपूर्वक सांभाळल्या गेल्या ना, मग अभ्यासाची दिशा एकदम परफेक्ट म्हणजे सुरू होते. इथे काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला स्ट्रेट बसता येत नाही म्हणून म्हटलं असं टेकून उशी लावून बसावं. आता काही वेळा आपण स्ट्रेट बसू जास्त बसू शकत नाही. आता ज्यांना बसता येतं त्यांची वेगळी गोष्ट आहे. पण थोडंसं टेकून बसायला म्हणजे तो कणा सरळ असला पाहिजे. पण दुसरी गोष्ट प्रसन्न चित्ताने केलं पाहिजे. पण जसे जसे आपण ट्रान्समध्ये जातो तर आपली मान कारण शरीराचं भान सुटल्यामुळे मान नरम पडतो आपण. हम्म. म्हणजे असं वाटतं का असे होतात किंवा असे होतात. दोनपैकी आता तुम्ही जर असं करून केलं तर असे होणार. दोन्ही बाजूने पण ते होतं म्हणजे त्याचा अर्थ आता त्याचं देहभान गेलंय हा त्याचा अर्थ. अख्खं शरीर लूज पडत जातं, सैल पडत जातं ना. ते आता जाणीवेच्या द्वारे आपण जर बरोबर ते बरोबर सांभाळलेलं असतं तिथे ते जाणीव जशी एकरूप व्हायला लागली की शरीराचं भान सुटलं की तिथे थोडंसं पुढे किंवा मागे असं होतं. त्यामध्ये त्या पद्धती लेवल लागलं ते निवांतपणाची त्या अवस्थेत ते सगळं होतं. असं पण पण या स्टेज झाल्या ना हो, बरोबर तर साधना. हो. कारण मी नोटीस प्रसन्न केलं. चित्त आपल्याला आपण आनंदमय वृत्तीने जेव्हा जितकी साधना करायला लागतो ना ती अधिक फलदायी ठरते. म्हणजे स्वतःला अगदी फील करतो नाही आपल्याला खूप आपण आनंदात आहोत. सहजपणे ती भाव जितका घट्ट धरायला लागेल तसं ते होतं. म्हणजे आपण जाणीवपूर्वक जर ताट बसायला प्रयत्न केला की ताट होत नाही. नाही. पण जर आपण मान सरळ ठेवली म्हणजे जो निसर्ग नियमाचा जो भाग आहे शरीराच्या अंगाने, मग ते सहज सगळं होतं. हम्म. पण आपण मुद्दाम असं ताट करून ताठ करायचा प्रयत्न केला मग ते वेगळं होतं. मग शरीराच्या नियमाने जर त्याला राहू दिलं व्यवस्थित, सगळे सांधे केले जागेवरती, मान सरळ वगैरे, मोकळं राहिलं तर मोकळं राहिलं की सहज होतं. प्रत्येकाला अनुभव वेगवेगळे येतात. त्याचा अनुभव मलाही माझा ना असं पण असं साधना करत असताना मला काल जाणवलं ते म्हणजे असं थोडंफार शरीर असं उष्ण गरम झाल्यासारखं वाटलं. ऊर्जा तो निर्माण. त्यातलाच भाग आहे का? हो अनुभूतीचाच आहे भाग. कारण कसं असतं याच्यातून जी ऊर्जा निर्माण होत जाते ना व्हायब्रेशन होणं स्पंदन होणं शरीराच्याकडे उष्णता लक्षात येणं हे सगळे अनुभूतीचे प्रकार. बहुतेक माझे प्रश्न जास्त असतात. सर आपल्या शरीरातली सगळी हालचाल नॉर्मल होती तिथे पण आनंदच आहे ना. हो ते आनंदच आहे सहज आनंद आहे उलट तो कळत नाही आपल्याला. म्हणजे सगळे सिस्टम चांगलं काम करतात, चांगली हालचाल करतात. हो तो सहज आनंद असल्यामुळे म्हणून म्हटलं ना साधनेमध्ये मिळतो तो सहज आनंद. आणि व्यवहारात आपण एखादी गोष्ट म्हणाल की एकदम खुश होतो वगैरे म्हणतो ना तो स्फुरद्रूप आनंद आहे. दोन्ही आनंदच आहे त्याचंच स्वरूप स्पेशली आहे. त्याला स्वयंसूचना घेतल्यानंतर जो वेगळा आनंद हो फील व्हायब्रेशन सगळे येतात ती पण होतात तसं. ते पण आनंदाचंच रूप. हो सगळं आनंदाचं रूप आहे. जसा अनुभव प्रत्येकाला वेगळा येऊ शकतो तुम्ही म्हणता, तसं अनुभव येण्यासाठी जी अवस्था निर्माण तीही वेगळी असू शकते ना प्रत्येकाची. हो. कारण आतापर्यंत म्हणजे जेवढे संतांचं किंवा जे मार्गदर्शक आहेत धर्म आध्यात्मिकमध्ये त्यांनी प्रत्येकाची साधना वेगवेगळी असते. कारण साधना आणि त्यांच्या- भाव पण वेगळे आहेत. हम्म. पूर्वीचे जे आपण जे दर्शन म्हणतो ना दर्शन दर्शन म्हणजे हे सगळे उपनिषद वगैरे ते दर्शन म्हणतात की सांख्य योग वगैरे जे म्हटलं जातं ना त्यातले बहुतेकांनी हा अद्वैत सिद्धांत म्हटलाय. म्हणजे आहे ती एकच शक्ती आहे ती सर्व रूपात प्रगट आहे त्याला अद्वैत सिद्धांत म्हणतात. पण माध्वाचार्य म्हणून जे आहेत त्यांनी द्वैत सिद्धांत द्वैत वेदांत म्हटलं. अद्वैत वेदांत द्वैत वेदांत आणि तिसरा म्हणजे आपला चारवाक हा. अच्छा. हा. तो पण ऋषी होता हो, हो. पण तो एकदम बिना खाऊ पिऊ मौज करू काय नाही करायचं जे समोर दिसतं ते खरं बाकीच्या गोष्टी पडायचं नाही असं. पण त्याच्यावर भरपूर हे आहे की त्याने विडंबनात्मक ते बोललेलं आहे. म्हणजे त्यावेळेला लोक खाऊन पिऊन पडायचे बिडायचे त्यासाठी हा खाऊ पिऊ मौज कर तुमचं बरं आहे परमार्थ चाललंय असं आपण म्हणतो की नाही तशा अंगाने पण बोलणं चालू आहे असं म्हणजे त्याच्यावर पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये पण काही शास्त्र त्यांनी भरपूर परफेक्ट मांडलेले आहेत. हे सगळं ऋषीमुनी चिंतनातून घातली दर्शन म्हणतो. माध्वाचार्य जे होते त्यांनी असा सिद्धांत म्हटला की अनंत स्वरूप आहे बरोबर पण त्यात परमेश्वर म्हणून त्याचंच एक रूप म्हणजे जसं आपण म्हणतो ना तेच रूप असं अशा पद्धतीने येतं म्हणजे तो विष्णू आहे असं त्याने पकडलं. कृष्ण विष्णू त्याच्याकडे आपण मागणं मागतो आहोत आणि तो आपल्याला दयाळूपणे देतो तो दयाळू आहे.
म्हणजे तिथे द्वैत आला, म्हणजे परमेश्वर आणि आपण. म्हणजे हा परमात्मा आहे तो म्हणजे राजा आणि आपण त्याची प्रजा. प्रजा कधी राजा होऊ शकत नाही. आपण त्याचे होऊन राहायचं एवढंच आपल्याला कळलं आहे. तेच त्याच्यात खूप फरक नाहीये. उलट तसं केलं तरी ते आपण तिथे परमेश्वर म्हणतो, तिथे आपण सद्गुरू म्हणतो. असंच आहे ना. एका बाजूने आपण कोणी सद्गुरूंचं स्मरण करतो आणि त्यांच्या स्मरणाशी आपण त्यांचे आहोत हा स्मरण करतो. ते अनंत स्वरूप कळत नाही म्हणून तो पॉईंट होतो. पण ते द्वैत आणि अद्वैताच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून. जीवन विद्यार्थी पडत नाही. जीवन विद्यार्थी द्वैत अद्वैत नाही सांगितलं. आपण हे सगळं ऐकतो म्हणून सांगतो की द्वैत सिद्धांत हा द्वैत सिद्धांत आहे. आपण सद्गुरूंचे आहोत किंवा सद्गुरू आपल्याकडे सद्गुरूंचा आधार असतो ना एका होय, म्हणूनच लागतोच त्याच्यामुळे आधार. गोष्टी येतात. पण आपल्या सर्वसाधारण माणसाला आधाराची गरज असते. प्रत्येक बघा संकट काळाच्या आधाराची खूपच गरज असते. आनंदाच्या काळात आपण एवढे आधार नाही शोधत, पण आधार म्हणजे आपला कोणाला आनंद द्यायचा प्रयत्न सांगायचा प्रयत्न करतो, तो एक भाग असतो. आणि त्यामुळे आधारासाठी जर आपणच ईश्वराचा त्या माणसाला जर तो बोध कळला नाही तर तो घाबरतो त्यावेळेला. आता काय करायचं? संकट आलं तर कोणाकडे जायचं असा प्रश्न त्यावेळेला. म्हणून आधारासाठी सद्गुरू म्हणा किंवा अशी जी देवता आहे, हा जो बोध आहे तो काय वाईट असं काही नाही. उलट तिथे माणूस स्थिर होऊ शकतो असं. आपण एक 5-10 मिनिटं ब्रेक घेऊया. हां हो. हां.